गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दादर कार्यकेंद्रावरती या नवरात्र उत्सवात आपण संध्याकाळी ज्या वेळेला भेटतो ते एकदा आरती साधना असते, नाही तर मुलाखत साधना असते। आरती साधनेचा लाभ आपल्याला वर्षभरात होतो, त्याच्यानंतर ओंकार साधनेचा तर होतोच, परंतु मुलाखत साधनेचा लाभ आपल्याला खूप कमी मिळतो। ते नवरात्रीमध्ये 5 जे दिवस असतात त्यावेळेला सगळ्या सेवकांचा असा प्रयत्न असतो की जे काही त्यांना समजलेलं आहे वंदनीय दादांच्या मार्गाविषयी ते भक्त भाविकांपर्यंत पोहोचवा। त्या दृष्टीने विचार करून पहिलं जे आपलं सत्र झालं तर त्या सत्रामध्ये वंदनीय दादांच्या कार्याची ओळख दळवी काकांनी घेतली होती। आणि त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे तो विषय एवढा प्रचंड मोठा आहे की त्याच्यातला काही भाग झाला, अजून पुढचा भाग पुढे होईल कळत नाही, पण मोठं प्रचंड दादांच्या कार्याची ओळख आहे। त्याच्यानंतर दुसरी जी मुलाखत होती त्या मुलाखतीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये दुःख कशामुळे येतात कळत नाही, म्हणजे ऋणानुबंधांमुळे। तर ऋणानुबंध जे आहेत एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे, तो वर्षाताईंनी आपल्याला सगळ्यांना समजून सांगितला। आणि त्याच्यामुळे जे निर्माण होणारे दुःख आहेत त्या दुःखांचे प्रकारसुद्धा सांगितले। ते प्रकार जरी जास्त महत्त्वाचे नसले तरी ऋणानुबंध हा जो विषय आहे हा खूप महत्त्वाचा विषय आणि तो त्यांनी त्यावेळेला व्यवस्थितपणे हँडल केला। त्याच्यानंतर तिसरं जे सत्र झालं त्या तिसऱ्या सत्रामध्ये तिसरं जे सत्र आहे त्या तिसऱ्या सत्रामध्ये ही जी दुःख आपल्या आयुष्यामध्ये आलेली असतात त्या दुःखांचं विमोचन करणं, त्यामुळे विमोचन बघितली। महेश शिराळी यांनी ते तिसरं सत्र घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने वंश विमोचन, कर्म विमोचन आणि ऋणमोचन ही 3 विमोचनं बघितली। आणि त्याच्याच बरोबरीने दीक्षा, 5 दीक्षा, अनुग्रह दीक्षा, नामस्मरण दीक्षा, त्याच्यानंतर उपासना दीक्षा, ओके, कारण दीक्षा आणि त्याच्यानंतर महाकारण दीक्षा, या दीक्षा पण त्याची ओळख आता झाली। गुरुमार्गामध्ये जात असताना अनेक बाकीचे विषय सुद्धा असतात, त्याच्यापैकी एक जो विषय आपल्या सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत वंदनीय दादांनी सांगितलं आहे पण त्याला आपण तेवढंसं महत्त्व देत नाही, ते म्हणजे काय, तर आपलं विमोचन, स्वतःचं विमोचन आपण स्वतःहून करण्याचा प्रयत्न सदैव केला पाहिजे। म्हणजे प्रत्येक वेळेला थोडीशी ज्याची गोष्ट आली की आपण कार्यकेंद्रावरती जातो, मग आपण बघतो, हे करतो, तसं तिथपर्यंत न येता जर आपण काही सवयी स्वतः ठेवल्या तर ही विमोचना आपण स्वतः करू शकतो। तर त्याच्यासाठी वंदनीय दादांनी काय सांगितले की स्वकर्म विमोचन तुम्ही करू शकता। पण आपण चुकतो कुठे हे जर आपल्याला कळलं तरच आपण ते विमोचनाचा विचार पुढे करू, नाही का। तर त्याच्यासाठी वंदनीय दादांनी परमार्थ प्रश्नावली दिलेली आहे की दिवसभरामध्ये काय काय गोष्टी तुम्ही करता, कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद मिळाला, कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे तुमच्या मनामध्ये दुःख आलं किंवा खंत वाटली की आपण कधी चुकलो, याचा विचार करा आणि त्याच्यावरती बदल करण्याचा दुसऱ्या दिवशी प्रयत्न करा, कळलं की नाही। ही परमार्थ प्रश्नावली, मराठी जवळजवळ 20 प्रश्न आहे ना, 20 प्रश्न त्याच्यामध्ये आहेत। तर आजचा जो विषय हा प्रामुख्याने तोच आहे। त्याच्या जोडीने आपण गुरुभक्त म्हणून हे वैयक्तिक झालं, पण ज्यावेळेला आपण कार्यकेंद्रावरती येतो, समाजामध्ये वावरतो, त्यावेळेला आपलं आचरण लोकांमध्ये कसं असलं पाहिजे, ही गोष्ट केली पाहिजे, ही करता कामा नये, केंद्रावरती सुद्धा या गोष्टी व्हायला पाहिजे, नाही व्हायला पाहिजे, घरीसुद्धा, म्हणजे भक्त भाविकांना
काही मार्गदर्शन तत्त्व दादांनी दिलेली आहे की बाबा ह्या गोष्टी करू नका, आणि केंद्राच्या बाबतीत तरी काय काय गोष्टी कटाक्षाने टाळा. कळलं की नाही? मी कुठचंही उदाहरण वगैरे काही देत नाही. संदीप आता आपल्याला सगळं सांगणार आहे. तर आजचा जो आपला विषय आहे तो परमार्थ प्रश्नावली आणि भक्त भाविकांना मार्गदर्शन. तर मी संदीपला विनंती करतो सुरू करा. तर डबल खुर्ची पाहिजे. विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काकांनी इंट्रोडक्शन दिलेलं आहे ऑलरेडी. टॉपिक आज काय घेणार आहे? भक्त भाविकांसाठी मार्गदर्शन आणि परमार्थ प्रश्नावली याचा आपण अभ्यास करणार आहे आज. तर आधी भक्त भाविक म्हणजे काय समजून घेऊया. कारण तर एका अनाऊन्समेंटमध्ये काकाने सांगितलं तर की आपण सगळे भक्त भाविक आहे. म्हणजे जरी काहींना वाटत असेल की एक अमुक सेवक आहे किंवा आपण सेवक आहे की नाही की भक्त आहे आपण, कन्फ्युजन होऊ शकतं. तर ॲक्च्युली बघितलं ना तर सगळेच भक्त भाविक आहे. सेवक ही एक अवस्था आहे, ॲक्च्युली ती पुढची अवस्था आहे. भक्त भाविकातून म्हणजे सेवक जरी असला तरी तो पण भक्त भाविकच आहे ॲक्च्युली बघितलं तर. तर भक्त म्हणजे इन शॉर्ट जरा भक्त म्हणजे इन शॉर्ट बघितलं तर ज्याला आपण म्हणतो की जो विभक्त नाही, जो कनेक्टेड आहे, गुरूंशी कनेक्टेड आहे किंवा देवाशी जो कनेक्टेड आहे तो भक्त. तर 4 प्रकारचे भक्त सांगितले. जर आपण कॅटेगरी बघितली भक्तांची तर 4 प्रकारचे भक्त सांगितले. आर्त म्हणजे काय की संकट आलं की देवाची भक्ती जागृत होते, तेव्हा तो देवाजवळ धाव घेतो, त्याला आपण आर्त म्हणू शकतात. दुसरं म्हणजे अर्थार्थी, म्हणजे आपल्याला काहीतरी पाहिजे असतं जीवनामध्ये, तर त्याच्यासाठी तो देवाकडे मागतो किंवा देवाकडून अपेक्षा करतो, त्याला अर्थार्थी म्हणतात. तिसरी जर आपण बघितलं तर जिज्ञासू भक्त म्हणतात. जिज्ञासू म्हणजे त्यांना ज्ञान प्राप्तीची एक भूक असते, देवाबद्दलच्या ज्ञानप्राप्तीची भूक असते, तर त्याला आपण जिज्ञासू भक्त म्हणतात. मग ते भक्ती करतात आणि त्याच्याबरोबर त्या भक्तीबद्दल ज्ञान प्राप्त करण्याचे त्यांचे प्रयत्न असतात, देवाबद्दलचं ज्ञान, तर ते जिज्ञासू भक्त. आणि तिसरं म्हणजे ज्ञानी, ज्याला आपण म्हणतो की ते पूर्ण देवाशी किंवा गुरूंशी एकरूप झालेले असतात. त्यांना ज्ञान पण नको असतं. वास्तविक बघितलं तर ते एवढे एकरूप झाले असतात की पंत महाराजांच्या आरतीमध्ये असतात. म्हणजे भरपूर आरतीमध्ये तुम्ही बघितलं तर ज्ञान पण नाही नको म्हणतात ते. म्हणजे त्यांच्या आरतीचा जर अर्थभाव घेतला तर ते एवढे एकरूप झाले असतात गुरूंशी की ज्ञान पण त्यांना नको असतं, त्यांना फक्त भक्ती, कारण ते पूर्ण गुरूंशी एकरूप झालेले असतात. तर वंदनीय दादांनी कार्य असं केलं की त्यांचं असं हे होतं की त्यांचा जो भक्त आहे, प्रत्येक भक्त तो ज्ञानी असला पाहिजे. म्हणजे पूर्ण ज्ञान, जीवनाबद्दलचं ज्ञान किंवा देवाबद्दलचं ज्ञान प्राप्त करून त्याप्रमाणे आचरण करून विकास करून घेऊन त्यांचं एक स्टेज अशी यायला पाहिजे की तो पूर्ण ज्ञानी होईल. आता आपण बघितलं तर वेगवेगळ्या, म्हणजे आपण प्रत्येक सर्कमस्टन्सेसमध्ये आपण वेगवेगळ्या, म्हणजे कधी आपण जिज्ञासू असू शकतो, कधी आपण ज्ञानी असू शकतो थोड्या वेळ, जेव्हा आपण कनेक्ट होतो देवाशी. कारण तो क्षण बघितलं तर असं आपण पूर्णपणे शरणागती देवाला आपण ठेवू ती अवस्था नाही ठेवू शकत, किंवा ती खूप मुश्किल अवस्था आहे पूर्णपणे देवाशी एकरूप होऊन 24 आवर्स. ती फक्त सत्पुरुषांची किंवा अवतारी पुरुषांची असू शकते. तर आता आपण प्रत्येक जण बघितलं तर कधी जिज्ञासू असेल,
कधी आपण आर्ततेने संकट आलं की देवाशी हाक घेतो. असं करत करत आपल्याला प्रवास कुठपर्यंत करायचा. दादांनी सांगितलं की आपल्याला आपले भक्त ज्ञानी असले पाहिजे. तर त्याच्यासाठी दादांनी जे कार्य केलं, तर ते कार्य कसं की ज्ञानी होणं ही अवस्था खूप मोठी आहे. म्हणजे आपण बघितलं तर जीव म्हणून जन्माला आलो, तर जीवाची नैसर्गिकपणे त्याची उत्क्रांती होत होत जीवात्मा म्हणजे मानव जन्म म्हणून जन्म झाला. तर मानव जन्म म्हणून झाल्यानंतर अपेक्षित काय होतं की तो असं आचरण करेल की तो दुसऱ्यांसाठी इतरांसाठी त्याचा जन्म असेल. पण ते न होता आपण कसं केलं की दुसऱ्यांसाठी त्याचा जन्म झाला असला तरी तो आपल्यासाठी स्वतःसाठी म्हणजे जे आहे ते आपल्यासाठी असं जगत गेला. त्याच्या जे काही कर्म केलं त्याच्यातून कसं झालं की अपक्रांती त्याची होत गेली. ॲक्च्युली त्याला काय करायची होती, उत्क्रांती करायची होती, ती त्याची अपक्रांती होत गेली. आणि अशी एक स्टेज आली जीवनामध्ये की त्याला जे सुख समाधान, सुख शांती समाधान याच्यातून जो जन्म त्याने व्यतीत करायला पाहिजे तो आज कसं झाला की आज त्याचं जीवन मोडकळीस किंवा दुःख किंवा कमतरता ज्याला आपण म्हणतो किंवा अडचणी म्हणतो इथपर्यंत त्याचं होत होत एक वेळ अशी येते की त्याला काहीच समजत नाही, म्हणजे कुठलाच आधार नाही, अशी अवस्थापर्यंत तो गेला. तर हे कशामुळे झाले, कारण जे अपेक्षित होतं त्याच्याकडून, जे आचरण त्याच्याकडून अपेक्षित होतं ते न होता त्यांनी त्याच्या विरुद्ध दिशेने आचरण करत गेला. आता हे मोडकळीस जीवन आलेले जे झाले आहे ते परत ओरिजिनल स्टेजला, म्हणजे दादांनी जेव्हा साईबाबांना विचारलं की कुठपर्यंत म्हणजे जी अपक्रांती झालेली आहे ती कुठपर्यंत चालली आहे, ती मला जर जो आदिमानव कसा होता तो जर सांगितला तर किती डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आदिमानवामध्ये आणि आताच्या ह्याच्यामध्ये किती डिफरन्स आहे तो कळेल. म्हणजे तो समजल्यानंतर त्याची परत त्याला व्यवस्थितरित्या परत सुरळीत ट्रॅकवर, ज्याला आपण म्हणू शकतो की ट्रॅकवर आणण्यासाठी काय करायचं. तर असं कार्य दादाने केलं. याच्यासाठी जरी म्हणणं खूप सिम्पल आहे तर तरी पण एवढं कार्य सिम्पल नाही. दादाने खूप त्याच्यासाठी त्रास नाही म्हटलं. दादाने एका संमेलनाला सांगितलं की मला त्रास नाही झाला, कष्ट आहे ते ॲक्च्युली. दादाने जे कष्ट घेतले की प्रत्येक जो मनुष्य आहे, जो जन्माला आले तर प्रत्येक मनुष्य, म्हणजे आज आपण इकडे येतो, आपलं जर दादांचं कार्य बघितलं तर फक्त इकडे आल्यासाठी कार्य नाही, कारण सगळे नाही येऊ शकत. कार्यकेंद्रावर तुम्ही बघितलं तर एवढी जनसंख्या आहे किंवा इहलोक आणि परलोकाचं कार्य आपण म्हणतो, तर सगळे तर येऊ शकत नाही. पण कार्य असं करायचं की प्रत्येक मनुष्याला सुख शांती समाधान ही मिळली पाहिजे. पण ही कशी मिळणार, तर त्याच्यासाठी माध्यमं पाहिजे. म्हणजे आज आपण जरी म्हटलो की एवढे लोक किंवा एवढे भक्त भाविक आहेत तर त्याच्यामधून एवढं कार्य करायचं की ते संपूर्ण जगाला पुरलं पाहिजे किंवा जी शक्ती धारणा होईल त्याच्यासाठी माध्यमं लागतात ना. म्हणजे शक्तीला कार्य करण्यासाठी माध्यम लागतं. तर ते माध्यम असं पाहिजे की जे विश्वशांतीचं कार्याचं जे देह आहे ते विश्वशांतीपर्यंत ते कार्य होईल. पण ती माध्यमं मग कशी पाहिजे, ती माध्यमं पण विकसित पाहिजे ना. तर माध्यमं विकसित करण्यासाठी दादाने काय केलं की पहिल्या ह्याच्यामध्ये आपण कार्याची ओळख काकाने सांगितली, दळवी काकाने. तर त्याच्यामध्ये पूर्णच जे कार्य दादाने केलं म्हणजे दादांचे पहिले गुरु तेली महाराज, श्री तेली महाराज, म्हणजे ते गुरु कसे होते की दादा खूप हुशार होते. काकाने सविस्तरपणे सांगितलं की शिक्षणामध्ये अति हुशार होते. पण ते तसेच जर शिक्षणामध्ये प्रगती झाली असती तर जे कार्य ईश्वरी कार्य, म्हणजे आज आपण म्हणतो ना की कार्य एवढ्या साली त्याची स्थापना झाली, हे कार्य ॲक्च्युली बघितलं तर 2500 वर्ष, म्हणजे नाथांची जी परंपरा आहे तिकडून त्याची सगळी जे आपण प्लॅनिंग म्हणतो ते प्लॅनिंग आजचं नाही आहे. म्हणजे विभूतींनी अनेक वर्ष, काही मुलाखतीमध्ये उल्लेख आहे की कितीतरी वर्ष ही स्टडी झाली की कार्य कसं करायचं मानवता कल्याणासाठी. अशी स्टडी करून हे कार्य प्लॅन करून केलेले आहे. तर जेव्हा दादांचा जन्म झाला, म्हणजे अवतार दत्त, म्हणजे दादांच्या जन्माच्या अगोदरच त्यांना सांगितलं कोंडिबा महाराजांनी की तुझ्या पोटी जो पहिला मुलगा होईल त्याचं नाव दत्तात्रेय ठेव, कारण त्यांना माहीत होतं की दत्तांचं कार्य आहे, त्याचा अवतार आहे.
तर त्याच्यानंतर तेली महाराजांचं जो त्यांना मार्गदर्शन लाभलं, म्हणजे किती प्लॅनिंग असतं बघा कार्यामध्ये. तेली महाराजांचं जे त्यांना मार्गदर्शन लागलं त्याच्यामध्ये जो त्यांचा पाथ होता की शैक्षणिक याच्यामध्ये त्यांनी पुढे गेले असते, तर ते मार्गदर्शन म्हणतो ना. आज आपण आपल्यात पण आहे भक्त भाविकांसाठी मार्गदर्शन. मार्गदर्शन म्हणजे दिशा दाखवणं. तर त्यांच्या म्हणजे कार्यामध्ये त्या योजनेमध्ये तेली महाराजांनी त्यांना ते दिशा दाखवली की हे तुझं कार्य आहे, म्हणजे जगतासाठी तुझा जन्म आहे आणि त्याच्यासाठी तू जो जन्म घेतलेला आहे तर ते कार्य आहे. आणि तेली महाराजांकडून तुम्ही बघितलं तर अन्नब्रह्माचा आशीर्वाद, म्हणजे दादाने दळवीकाकांनी त्या दिवशी सांगितलं की त्यांच्याकडे असं होतं की डबा ते मागवायचे की मला डबा घेऊन ये, आणि तो डबा तिकडे त्या दिवशी खायचेच नाही. म्हणजे तो कित्येक दिवसानंतर ते वरती पोळीवर ठेवायचे डबा, आणि कित्येक दिवसानंतर ते खालती घ्यायचं तो डबा आणि तो उघडून खायचे. जेव्हा ते खायचे जशी आपण ताजं जेवण असतं तसंच असायचं ते, कारण त्यांच्याकडे अन्नब्रह्माचा आशीर्वाद होता. तो अन्नब्रह्माचा आशीर्वाद आज आपल्याला प्रत्येक भक्त भाविकांना किंवा भक्त भाविकांच्या तर्फे मार्फत प्रत्येक जे तुमच्या संपर्कामध्ये येईल त्यांच्याकडे तो अन्नब्रह्माचा आशीर्वाद तुमच्याकडून, म्हणजे कारण दीक्षा जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये जे काही दादांना कार्यामध्ये अंतर्भूत झालं किंवा प्राप्त झालं ते सगळं त्या कारण दीक्षेमध्ये आहे. म्हणजे जेव्हा आपण कारण दीक्षा म्हणतो, जो त्यांना लाभ आशीर्वाद मिळाला, म्हणजे अन्नब्रह्माचा आशीर्वाद जर आपण म्हटलं की तेली महाराजांकडून अन्नब्रह्माचा आशीर्वाद त्यांना मिळाला, तर अन्नब्रह्माचा आशीर्वाद हा प्रत्येक भक्त आणि ते जेव्हा त्यांच्या तुमच्या संपर्कात जेव्हा तुम्ही भक्त किंवा तुमच्या संपर्कात जे कोणी येणार त्यांना तो प्रवाहित नक्की होणार. पण आज आपण अन्नब्रह्म जे आपण सेवन करतो घरी ते ब्रह्म म्हणून करतो का, किंवा आपण तसं वागतो का की आपल्याकडे ते अन्नब्रह्म प्रवाहित झालेलं. म्हणजे ॲक्च्युली बघितलं तर दादांना जेव्हा आपण जेवण घेतो घरी तेव्हा ते अन्नब्रह्म आपल्यासमोर हे तेली महाराजांकडून दादांकडे आणि दादाने आपल्याला ते दिलेले आहे अन्नब्रह्म. ह्या दृष्टिकोनाने त्या अन्नाकडे आपण बघतो का. आपण संमेलनमध्ये आलो की आपण म्हणतो की जेवणातलं जे काही वाढलेलं आहे ते सगळं संपूर्ण व्यवस्थित खावं म्हणतो आपण आणि करतो का कसं करतो, कारण ते ब्रह्म आहे. म्हणजे अन्न हे ब्रह्मच आहे. पण दादांच्या कार्यामध्ये जो तेली महाराजांकडून जो आशीर्वाद आलेला आहे अन्नब्रह्माचा, तो अन्नब्रह्माचा आशीर्वाद त्याच्यामध्ये आहे. तर त्या पद्धतीने आपण वागतो का, आपली भावना तशी असते का. म्हणजे आपण जेव्हा त्या अन्नाकडे बघतो तर तो भाव काय पाहिजे की हे अन्न जे आपल्या कृपाशीर्वादाने मला आज प्राप्त झालेले आहे ते जगातील प्रत्येक माणसाला, प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक जीवाला ते अन्न आपल्या कृपाशीर्वादाने मिळू दे, जेणेकरून ते त्यांना सुख शांती समाधान, कारण तो आशीर्वाद आहे, सुख शांती समाधानाचा आशीर्वाद आहे, तो सर्वांना मिळू दे अशी प्रार्थना करून आपण करतो का ते अन्नग्रहण. की आपल्या ताटात आलं की आपण त्याच्यामध्ये अनेक पुड्या काढतो. आज मीठ कमी आहे, तिखट आहे, व्यवस्थित झालं नाही, पातळ झालं आहे ग्रेव्ही, असं करतो आपण. पण ते जर आपण विचार केला की हे अन्न ब्रह्म आहे तर आपण कधीच त्याच्यामध्ये त्रुटी काढणार नाही. जे काही सेवन आपण करणार ना ते एक सुख, कारण त्याच्यामध्ये तुमचं मन असणार आहे. आणि दादाने सांगितलं की कायावाच्या मनाला जर तुम्ही कुठलीही कृती केली तर ते सत्कर्म म्हणतं. म्हणजे ते सत्कर्म असेल तर समाधान पण मिळणार. तर ते समाधान आपल्याला मिळणार आहे जेव्हा आपण ते अन्न त्याप्रमाणे ग्रहण करणार. अजून एक असं आहे की आपण जेवणामध्ये घेतो आणि जसं सांगितलं आहे की दादाने सांगितलं की काही त्याच्यामध्ये ठेवायचं नाही, सगळं व्यवस्थित पूर्ण हे करायचं. पण मग पातेल्यामध्ये किती राहतं ना. म्हणजे आपण भात 4 जण जर असेल घरी तर चोगापुरता किंवा थोडासाच राहील, कारण क्वांटिटीमध्ये व्हेरिएशन असू शकतात, पण थोडासाच राहील असं आपण बनवतो का की आपण टाकतो. आणि किती टाकतो, कारण ते सांगितलं नाही ना की घरी तुम्ही इकडे जेव्हा संमेलनला येतो तेव्हा सांगतात की तुम्ही प्लेटमध्ये सोडू नका, पण जे राहिलं आहे ते किती अन्न आहे आणि त्याची वेस्टेज किती करतो आपण. म्हणजे आज तुम्ही बघितलं तर शेतकरीला किती त्रास आहे ना. जे अन्न तो पिकवतो तर ते पिकवल्यानंतर त्याच्यामध्ये बरीचशी मेहनत सगळ्यांची असते आणि ते अन्न आपल्याकडे ब्रह्म म्हणून ते येतं, तर ते आपण किती प्रमाणात वेस्टेज
करतो तर ह्याच्याकडे पण आपलं जर हे ध्यानात असलं की हे अन्नब्रह्म आहे आणि ह्याचा वेस्टेज किंवा ब्रह्म असल्यामुळे त्याचा वेस्टेज नाही व्हायला पाहिजे, तर डेफिनेटली आपण त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवू. याच्यामध्ये नंतर आहे की आपण जेव्हा जन्म घेतो तर तरतूद किती जन्माची असते, तर तो पण आपण भाग बघणार आहे की जन्म आपण घेतो तर त्याच्यामध्ये ईश्वराने आपल्या जन्माला जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा तरतूद असते आपल्याला, आणि ती तरतूद असूनसुद्धा आपल्याला आज अडचणी का येतात तर ते पुढे आहे ॲक्च्युली. तर तेली महाराजांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर काकाने सांगितलं की जे कार्य केलं त्याच्यानंतर अजून एक आहे की औदुंबर सेवा. औदुंबर सेवा आपण सहज म्हणतो की दादांनी 2.5 वर्ष औदुंबर सेवा केली. आपल्याला माहीत आहे हे सगळं की सेवा केली, पण ती सेवा कशी केली आपण बघितलं तर ज्या स्थितीमध्ये दादांनी सेवा केली त्या स्थितीमध्ये आपण एक क्षण पण राहू शकत नाही वास्तविक. म्हणजे 2.5 वर्ष जरी आपण म्हटलं, दादांना माहीत नव्हतं की 2.5 वर्ष त्यांना सेवा करायची, आणि ती कशी करायची, 5 घरी माधुकरी मागायचे. जेव्हा ते गेले औदुंबरला तेव्हा त्यांचे सुपुत्र विजयदादा हे आय थिंक अडीच वर्षाचे की 1.5 वर्षाचे होते, एकदम लहान होते. ते फॅमिलीला सगळं सोडून तिकडे जेव्हा गेले औदुंबर सेवेला तेव्हा ती सेवा कशी होती की 5 घरी माधुकरी मागायची. 6व्या जर 5 घरातून मिळाली नाही 6व्या घरी नाही जायचं, जेवढं मिळेल तेवढीच माधुकरी, आणि त्याच्यातून परत 4 भाग करायचे, 1 भाग फक्त ग्रहण करायचा, आणि तो पण पाण्यामध्ये हे करून की जेणेकरून तिखट मीठ जे काही असेल, जी वासना असेल ती न राहता फक्त अन्न ब्रह्म म्हणून ते सेवन करेल. छोटासा, म्हणजे तुम्ही विचार करा 5 भाग घरी माधुकरी मागितल्यानंतर किती अन्न किंवा किती त्यांच्यामध्ये हे मिळेल, तर तेवढंच जेवायचं पूर्ण दिवसामध्ये. त्याच्यानंतर जरी भूक लागली तर जेवायचं नाही. आणि तेव्हा दादा बघितलं तर यंगस्टर होते, आणि यंगस्टरचं माहीत आहे तुम्हाला, ॲक्च्युली त्यांची एक यंगस्टर असल्यामुळे त्यांची देहाची एक हे असल्यामुळे भूक तर लागणार, तर ते कटाक्षाने ते पाळायचे गुरूंची आज्ञा, कटाक्षाने पाळून तेवढंच जेवायचं. आणि जर लागली भूक संध्याकाळी तर पाणी किंवा ताक एवढंच प्यायचं. याच्यामध्ये परत आपण जर आलो अन्नाकडे, कारण अन्न ब्रह्म म्हणजे आपण बघितलं ना, आचार विचार उच्चार आणि आहार, ह्याच्यामध्ये 4 गोष्टी जर आपण त्याचं भान ठेवलं तर डेफिनेटली जे दादांना अपेक्षित आहे आपल्याकडून किंवा आपला विकास करण्यासाठी किंवा कार्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये आपलं जे पुढचं जीवन आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रगती होण्यासाठी ह्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे दादांनी आरती साधना, ओंकार साधना ह्या तर सांगितले आहे, पण त्याच्या जोडीने आचरण, म्हणजे आपले जे आचार विचार उच्चार आणि आहार. तर आहारामध्ये बघितलं तर परत ते जे घेत होते त्याच्यामध्ये काही नव्हतं, तिखट मीठ काहीच नव्हतं, म्हणजे नुसतं अन्न. तर आपण परत आपला विचार केला की आपण जेव्हा जेवतो थोडंसं जरी मीठ कमी झालं तरी आपल्याला त्रास होतो, त्याचा थोडीशी टेस्ट इकडे तिकडे झाली तर आपल्याला त्रास होतो. तेव्हा आपण विचार करतो की आपल्या सद्गुरूंनी आपल्यासाठी किती कष्ट केले, नाही करत आपण आपल्या याच्यामध्ये असतो की याच्यामध्ये, कारण जीभ आहे ना त्याला चव आहे, ते आतमध्ये गेलं की अन्नाला चव नसते, ते नॉर्मलाइज होतं. पण जोपर्यंत ते आतमध्ये जात नाही त्या एवढ्याशा पोषणमध्ये एवढा प्रॉब्लेम करून ठेवला आहे की नाही आपल्याला ते अन्न जात. मग आपल्याला खूप रुचकर काहीतरी पाहिजे, तेलकट पाहिजे, भजी. तर ह्याचं भान जर आपण ठेवलं ना तर डेफिनेटली आपल्याला आपले बरेचसे, तुम्ही घरी बघा, बरेचसे आपल्याला याच्यावरून जेवणावरून आपल्याला बरेचसे डिस्कशन्स होतात किंवा आपल्याला नसतं ॲक्सेप्टेड. तर हे अन्नब्रह्म जे आहे तर त्याचा विचार दादांनी काय आपल्यासाठी करून ठेवलं आहे त्याचा विचार हा कायमस्वरूपी आपल्या लक्षात जर असेल तर डेफिनेटली आपण असे नाही वागणार, कारण आपल्याला माहीत आहे आपले सद्गुरूंनी आपल्याला काय करून ठेवलं आहे हे आपल्याला माहिती आहे. फक्त कसं विसर पडतो, कारण ते चिंतनात नाही राहत ना, म्हणून विसर पडतो.
तर ते सांगितलं. त्याच्यानंतर मग दळवी काकांनी सांगितलं विमोचनाबद्दल, विमोचन आणि दीक्षाबद्दल त्याचं सविस्तर केलं. तर विमोचन म्हणजे हे मी परत रिपीट का करतो माहिती आहे का, कारण भक्त भाविकांसाठी मार्गदर्शन जेव्हा आपण म्हणतो तर दादांनी काय केलं ह्याचा स्पर्श आपण करूया त्या टॉपिकचा. म्हणजे का ते मार्गदर्शन आहे किंवा काय ते का ते अपेक्षित आहे त्याचा अजून सिरियसली आपण जरा विचार केला पाहिजे किंवा करू. तर विमोचन आहे जेव्हा आपण म्हणतो विमोचन, आपल्याला सांगितले की दादांनी 3 विमोचने केली. वंशविमोचन केलं, कर्मविमोचन केलं आणि ऋणमोचन केलं. तर ही विमोचनी एवढी सोपी नाही आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्याचं, पण तुम्ही बघितलं तर सगळ्यांसाठी विमोचन अशी कोणीच केली नाही ॲक्च्युली विमोचन. याच्यामध्ये वंशविमोचन म्हणजे जे काही आपल्या कुटुंबातील मातृपितृ याच्यातील घराण्यातील दिवंगत व्यक्ती ज्या गेलेल्या आहेत त्यांच्या वासनाची वलये आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या परिसरामध्ये असतात. ती वासनांची वलये जी असतात ती म्हणजे आपल्यामध्ये कर्मामध्ये जरी प्रोव्हिजन असेल की आपल्याला सुखशांती समाधान आणि जे अपेक्षित सुख आहे ते मिळण्याचे जरी प्रोव्हिजन असेल तरी पण ते प्रोव्हिजन मिळाल्यानंतर एकतर ते प्रोव्हिजन असून तुम्हाला देणार नाही, अडथळा आणणार, किंवा त्याच्यामधून तुम्हाला सुखशांती समाधान हे लाभू देणार नाही. म्हणजे सुख आहे तुमच्याकडे, सगळं गाडी आहे, बंगला आहे, पण समाधान नाही ही अवस्था आहे. किंवा तुम्हाला कर्मामध्ये त्याची तरतूद असून पण तुम्हाला ते प्राप्त होणार नाही, कारण ते अडथळा करणार, कारण त्यांची वासनाची वलय आणि ते जर मुक्त झाले नाही तर त्यांना वासनाची वलय जी आहे आणि त्यांना मुक्ती, त्यांना सद्गती देणंचे कार्य वंशविमोचनामध्ये दादाने केलं. किती वर्ष केलं? आता बघितलं तर ते वंशविमोचनाचं कार्य करतच आत्ता असं होम हवन नाही केलं दादाने. सुरुवातीला केली होम हवन, त्याच्यानंतर 21 वर्षानंतर त्याचा महारुद्र सौहाकरांनी त्याचा सांगता केली. आता आपण जेव्हा प्रार्थना म्हणतो, आरती साधना, ओंकार साधना, तर ही विमोचनं त्याच्यातून होत राहतात. म्हणून आपण सांगतो की आरतीच्या अगोदर या. किती वेळा आपण सांगतो, संवेदनाला भक्त भाविकांना सांगितलं जातं प्रत्येक वेळी की संवेदनाला तुम्ही येता तर आरतीच्या अगोदर या. काही तर असे असतात की नाही म्हणजे त्यांना जर सांगितलं आपण, म्हणजे जे कोणी सेवक असतात ते त्यांच्या आत्मीयतेने सांगत असतात, कारण त्याचं बॅकग्राऊंड त्यांना माहीत असतं. आणि प्रत्येक वेळी आपण त्याचं स्पष्टीकरण त्या वेळेला नाही देऊ शकत, कारण तो वेळ नसतो. आणि त्याच्यासाठी मुलाखत साधना आहे किंवा दादानी जे ज्ञान दिलं आहे, नॉट ओन्ली मुलाखत साधना, म्हणजे दादानी जे ज्ञान दिलं आहे, गुरुप्रसाद आहे, आत्मनिवेदन आहे, त्याच्यानंतर साधना संमेलनं घेतली, तर त्याच्यामध्ये जर आपण अभ्यास केला तर आपल्याला कळेल. पण असं असतं की हे सांगून पण अनेक भक्तभावी नाही मानत. म्हणजे ते त्यांची वेळ ठरलेली असते की ह्या वेळेला जाऊन, कारण कसं असतं घरचं आवरायचं असतं, त्याच्यानंतर इकडे थांबायला वेळ लागत नाही, कारण उशिरा आलं तर लगेच होते स्पर्श संवेदना, येतात 2 मिनिटात मोकळं होतं. हे क्लिनिक नाही आहे. म्हणजे आपण क्लिनिकमध्ये कसं आपला टाईम जात नाही म्हणून जे ॲडजस्टमेंट करतो ना, ते हे नाही आहे. हे दरबार आहे विभूतींचा, साईनाथ महाराजांचा, वंदेनाथांचा दरबार आहे. तेव्हा जी आज्ञा असेल त्याप्रमाणे आपलं वागणं हे आपल्या हिताचं आहे. त्यांना काही फरक, त्यांना म्हणजे अपेक्षित कार्य तुमच्याकडून करून घ्यायचं, पण ते वाट बघतात आणि त्यांच्याकडे सबुरी आहे. तर काही तर मग जास्तच सांगितलं तर मग स्टॉप पण करतात, मग सेवक जास्त सांगायला जात नाही जे असतात ते. तर ही विमोचनं आरती साधनेतून, प्रार्थनेतून, ह्याच्यामध्ये कारण पुढे काय म्हणतात दादा, की दादांनी सांगितलं आहे की पुढे अशी पिढी येणार की त्यांना वेळ नसणार आहे. म्हणून दादांनी काय केलं की जी काही विमोचन आहे ती प्रार्थनेत, आरती साधनेत, ओंकार साधनेत अंतर्भूत केलेली. म्हणजे इवन आरती साधनेला जमत नाही,
ओंकार साधना जमत नाही, निदान प्रार्थना तरी करा. म्हणजे प्रार्थनेमध्ये सगळं दादांनी अंतर्भूत केलं आहे. पण हे पुढच्या पिढीला आहे. अशी वेळ येईल की असेल ते, म्हणजे दादाने सांगितलं आहे की प्रार्थना केली तर बस. पण त्याचं हे घेऊन आपण फक्त प्रार्थना करू असं नाही. म्हणजे त्याचा असा गैरअर्थ घेतला नाही पाहिजे की आपण प्रार्थनेमध्ये 100%, म्हणजे एखाद्यासाठी जर आपण प्रार्थना केली, म्हणजे आपण म्हणतो ना, आपण नेहमी गुरूंची परीक्षा घेतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये काही आणि गुरूंची परीक्षा घेऊन आपलं असं असतं की आपण म्हणतो की गुरु आपली परीक्षा घेतात. ॲक्च्युली गुरु परीक्षा नाही घेत कधी, कारण गुरुची परीक्षेला आपण खरे उतरणारच नाही, 100% उतरणार नाही. हां, पण जर आपण आपला मार्ग चुकत असेल तर डेफिनेटली कुठेतरी ते हे करून देतात की बाबा तू आता चुकतोय, ह्या मार्गाला जा, इकडे नाही जायचं तुला. तर त्याच्यासाठी कधी कधी येतात अडचणी. पण मग आपण काय म्हणतो की गुरु परीक्षा घेतात. नाही घेत गुरु परीक्षा. गुरु कशाला आपली परीक्षा घेणार? गुरूंचे कार्य नाही ना परीक्षा घेण्याचं. त्यांनी साईनाथ महाराजांना त्यांनी सांगितलं की मी जे काही परीक्षा आहे ती मी घेणार, आपल्या भक्तांची तुम्ही परीक्षा घ्यायचं नाही. मग जेव्हा साईनाथ महाराजांना त्यांनी सांगितलं की परीक्षा घेऊ नको, तर दादा आपली परीक्षा घेणार का? नाही घेणार. आपल्याला नाही परीक्षा पेलवणार पण नाही. पण आपल्याला व्यवस्थित मार्गावर आणण्यासाठी काही ते घडवतात. आपल्या जीवनामध्ये काही क्षण येतात, काही ज्याला आपण संकट पण म्हणू कधी कधी ते येतात, म्हणजे आपण जागे होतो. कधी कधी तुम्ही बघाल तर मार्गामध्ये अनेक वर्ष असलेली खूपशी आहेत अजून, म्हणजे कुटुंबीय परिवार आहे जे अनेक वर्ष कार्यामध्ये आहे, पण तक्रार येते की त्यांचा मुलगा किंवा मुलगी जी असेल ते करत नाही, अशी तक्रार येते. तर त्याच्या तक्रारीचं अनेक कारणं असू शकतात. पण जर दादांना त्यांना ह्या मार्गामध्ये त्यांचं जेव्हा असेल की त्यांना मार्गामध्ये येईल, जसं आपण आलो ना, आपल्याला पण काहीतरी अडचणी आल्या आणि आपण आलो, तसंच जर ते येत नसेल आणि दादांना त्यांना आणायचं असेल, मग काहीतरी ते कारण पाहिजे. तोचपर्यंत येत नाही, म्हणजे तर व्यस्त असतात आपल्या जीवनामध्ये, मजा मस्ती, संडेला बाकी कार्यक्रम खूप असतात. आपल्याला केंद्रावरती नाही वेळ भेटत, ॲक्च्युली साधनेला पण नाही वेळ भेटत. म्हणजे आपल्याकडे असं कितीतरी उदाहरण आहे की दादांनी स्वतः त्यांच्या कुटुंबामध्ये प्रतिमा दिलेली आहे, म्हणजे सर्व प्रतिमा आहे. पण त्यांच्या जर मुलांना विचारलं की कुठल्या प्रतिमा आहे, तर नाही सांगता येत. म्हणजे त्यांना कधी कधी त्यांनाच सांगता नाही येत, त्यामुळे मुलांना तर जरा दूरच राहिलं. पण पेरेंट्सला माहीत असतात, पण ते ज्ञान पुढे नाही गेलेलं असतं. म्हणजे हे कार्य दादांचं नाही ना की तुम्ही दादांनी सांगितलं आहे संमेलनमध्ये की आज हे जे ज्ञान देतोय मी, ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं कार्य किंवा जे कर्तव्य आहे ना, हे आपलं आहे. ते कर्तव्य तुम्ही पार पाडलं पाहिजे. मग परत दादांना जन्म घ्यायचा का कार्य, त्यांनी सगळं सांगून ठेवलं आहे. गुरुप्रसादमध्ये सांगून ठेवलं आहे, आत्मनिवेदनमध्ये सांगून ठेवलं आहे. त्याच्यानंतर संमेलनं घेतली, त्याच्यामध्ये सांगून ठेवलं आहे. आपण वर्षामध्ये प्रत्येक केंद्रावरती साधना संमेलनं घेतो, ते आहे. हे सगळं सांगून ठेवलं आहे. पण आपल्या मुलापर्यंत ते ज्ञान ते काय लगेच, आजची पिढी कशी आहे ना, त्यांना लगेच कुठलं गोष्ट सांगितली तर नाही, त्यांना हळूहळू सांगून ती आत्मीयता त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचं कर्तव्य आपण करायचं. ज्ञानसंवेदना वर्गाला आपण आणतो, पण ज्ञानसंवेदनामध्ये आणल्यानंतर डेफिनेटली गुरु ते करतात कार्य त्यांच्या जीवनामध्ये. ज्ञानसंवेदनाचा वर्गाचा खूप मोठा आहे. ज्ञानसंवेदना वर्ग का महत्त्वाचा आहे ते पण आपण थोडक्यात घेणार आहे. ॲक्च्युली पै काकांनी ऑलरेडी त्याच्याबद्दल मुलाखती चालू आहे. म्हणजे तिसरं की चौथं सत्र झालं आहे आणि अजून पुढच्या ह्याच्यामध्ये पण आहे. तर ज्ञानसंवेदना वर्गामध्ये 100% म्हणजे त्यांचं जे तुम्ही म्हणाल की देहिक शक्ती आणि आत्मिक शक्ती, म्हणजे आज तुम्ही बघाल की मुलांचं मनोबल खूप कमी असतं. म्हणजे काही झालं की निराशा, म्हणजे थोडंसं अनसक्सेसफुल किंवा थोडंसं फेलियर झाली तरी त्यांना ते सहन नाही होत, निराशा होतं. आणि दादांनी त्यावेळी सांगितलेलं की पुढे जाऊन अशी परिस्थिती येणार आहे की काय थोडंसं काहीतरी झालं तरी आत्महत्याचे प्रकार वाढणार आहे. आत्मसमर्पण म्हटलं आहे दादांनी, तर हे प्रकार वाढणार आहे. ते कारण आज तुम्ही बघाल तर
सहन नाही होत मुलांना. कारण काय झालं की आपल्याकडे दैहिक आणि आत्मिक शक्ती आहे. आत्मिक शक्ती किंवा आज बुद्धीचा विकास झाला पण मनाचा विकास तेवढा नाही झाला. कारण याच्यामध्ये पॅरेंट्सचा पण त्याच्यामध्ये तेवढाच कर्तव्य आहे की आपलं जे मूल आहे ते कसं, कारण त्यांना कसं आहे ना, मुलांना मोठं झालं की जे काही ते घेऊन आले त्याचा प्रतिकार किंवा त्याचं फेस करण्यासाठी त्यांना मनोबलाची गरज असते किंवा मनाची डेव्हलपमेंटची गरज असते. तर ते डेव्हलपमेंट जर नाही तर ते योग्य प्रकारे पुढे डिसिजन्स नाही घेऊ शकत. त्याच्यासाठी एक म्हणजे ज्ञान संवेदना वर्ग आहे. त्यानंतर जर सांगितलं आहे की त्यांची तळमळ काय होती. दादांची तळमळ तुम्ही बघितलं, मुलं आपली तळमळ कोणाची, तळमळ दादांची. ते सांगत होते की जर तुम्हाला ज्ञान संवेदनाला आणायला जमत नाही तर मी गाडी पाठवतो, म्हणजे तुम्ही त्या म्हणजे तुम्हाला जर येण्याचं हे नसेल तर मी पाठवतो, म्हणजे मी व्यवस्था करून देतो जेणेकरून तुम्हाला तुमची मुलं येतील. ही तळमळ गुरूंची. आणि आपली आहे का तेवढी तळमळ? नाही आहे ना. कारण असेल तर आज तुम्ही बघाल तर आपल्याला न चुकता ज्ञानसंवेदना वर्ग आपण घेतो. किती म्हणजे कंटिन्युटी तुम्ही बघाल आज की त्याच्यातून किती कंटिन्युटी आहे की ती मुलं लहानची मुलं मोठी होतपर्यंत ती कंटिन्युटी राहणार आणि तो सेवक किंवा सेविका म्हणून त्या कार्यामध्ये सहभाग होणार त्याचा. याच्यासाठी ज्ञानसंवेदना तर डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे. आणि ज्ञानसंवेदना तुम्ही आणलात ना, त्याच्यामध्ये काय बदल घडणार, त्याच्यामध्ये काय शक्ती किंवा व्हायब्रेशन्स धारण होणार, जेणेकरून जेव्हा केव्हा त्याच्या जीवनामध्ये डिफिकल्टीज येणार किंवा त्याला डिसिजन्स घ्यायचं जेव्हा हे येईल ना, तेव्हा तो डेफिनेटली ती शक्ती त्यांना डायरेक्शन देणार काय डिसिजन घ्यायचं. पण ज्ञानसंवेदना वर्गामध्ये जे वातावरण असतं त्यातलं किती पर्सेंटेज वातावरण घरामध्ये आपण ठेवतो की घरी गेल्यानंतर मग आपण आपल्या पद्धतीने वागतो. ज्ञानसंवेदना वर्गाला आपण किती येतो वर्षातून 12 वेळा, म्हणजे किती तास झाले, म्हणजे ट्रॅव्हलिंग टाईम जरी पकडला 5 तास एका दिवसात तर 12×5 = 60, म्हणजे हार्डली 2.5 तास, म्हणजे 1% वर्षाकाठी किती मागतात गुरु तुमच्याकडे, सगळं ट्रॅव्हलिंग टाईम पकडून पण 1% एवढंच वेळ मागतात. कशासाठी? की तुमचं जे त्यांचं भावी जीवन, तुमच्या पिढी पुढच्या ह्यांना ज्ञानी सुख शांती समाधान त्याच्यामध्ये असू द्या. आणि जे कार्य त्यांनी योजलेले आहे त्यांच्या थ्रू होण्यासाठी. दादाने एका याच्यामध्ये सांगितलं आहे की अवतार आधी कसं होतं की अवतार कार्य असायचे ना, एक अवतार कार्य झालं की तो जगत कल्याण करायचा तिकडचा त्या एरियामध्ये, जिकडे जिकडे त्यांचं कार्य होईल तिकडे करायचं. दादा म्हणतात की हे एवढे अवतार मला घडवायचे, जेणेकरून त्या एक अवतार झाला तर लिमिटेड असतं ना कार्य, मग एवढे अवतार घडवायचे की कार्य तेवढ्या ह्याच्याने हे सुखशांती समाधान होण्यासाठी जगतामध्ये त्याचा आपल्याला लाभ होईल, म्हणजे सगळ्यांना लाभ होईल. मग आपण कुठले अवतार, दादांना अपेक्षित अवतार की वेगळे अवतार दाखवतो घरी, आहे की नाही. म्हणजे त्यांचं जे काही आपण वागतो त्याचे इम्प्रेशन्स जास्त असणार ना, कारण केंद्रावरती आपण एकच पर्सन आणतो. पण फायदा डेफिनेटली होणारच आहे, पण तेवढा आपला पण कर्तव्य आहे की आपण त्याप्रमाणे वातावरण ठेवतो का. 100% नाही होणार, कारण इकडे पूर्ण गुरुशक्ती असते. पण आचरण आपण म्हणजे आपण इकडे सांगतो एक आणि घरी गेल्यानंतर वेगळं, ह्याच्यामध्ये त्यांना पण मग काय करायचं. मग कधी कधी आपलं आचरण असं असतं की त्यांना कन्फ्युजन होतं, मग नकोच जायला. म्हणजे आई वडिलांना बघतात ना मुलं कशी वागतात, मग आपलं आचरण असेल की त्यांना पण क्वेश्चन मार्क येतो की खरंच करायचं का. अशी कितीतरी उदाहरण आहे की त्यांची मुलं सांगतात की काही फायदा नाही झाला, असं सांगतात. काय फायदा झाला, काय लाभ झाला कार्याचा हा त्यांना माहीतच नसतो, कारण एकतर आपण त्यांना सांगितलेलं नसतं, दुसरं त्याच्यामध्ये लक्ष नसतं.
मग एवढं दादानी आपल्यासाठी करून जर असं एखादं कुटुंब आलं की ते म्हणतात की ह्या कार्यामध्ये एवढं वर्ष राहून, कारण त्यांना माहीत नाही ना दादानी काय केलं, आज त्यांना सुख शांती समाधान एवढं लाभलं की त्यांना माहीत नाही दुःख काय आहे. किंवा कधी कधी तर असं होतं की ते एकदम दुःखाच्या ह्याच्यामध्ये जातात, म्हणजे एवढ्या अडचणी असतात तरी पण नाही, मग ते परत का आल्या अडचणी. तर त्याच्यासाठी पण आपण कुठे ना कुठे रिस्पॉन्सिबल आहोत ना. तर त्याच्यासाठी दादानी मार्गदर्शन सगळं करून ठेवलं आहे कार्यामध्ये. म्हणजे कुठलाही असा विषय नसेल की दादानी ते कव्हर अप नाही केले. जे आपल्या जीवनामध्ये जे काही पोषक आहे ते सगळं कव्हर करून ठेवलं आहे. आपल्याला फक्त त्याचं मनन चिंतन, त्याचा अभ्यास करणं, मनन आणि चिंतन करणं एवढंच आहे, आणि त्याचं आचरण. म्हणून आचार, विचार आणि उच्चार आणि आहार ह्या 4 गोष्टी जर आपण केल्या ना, म्हणजे आपल्याला एवढं ज्ञान आहे ना, ज्ञान खूप अफाट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काही गेलो आपण त्याच्यामध्ये तर काही आपल्याला पेलणार नाही ज्ञान. आपल्याला काय करायचं तेवढं जर घेतलं. आता प्रश्नावली, परमार्थ प्रश्नावलीने किती प्रश्न, फक्त 20 प्रश्न आहे. म्हणजे आजकाल हे देतात ना एक्झाम, आता आधी कसं याचा अभ्यास करून जायचो आपण. हां हां म्हणजे आजकाल क्वेश्चन बँक देतात, म्हणजे एवढं तुम्ही अभ्यास करा म्हणजे पर्सेंटेज मिळेल किंवा पास होईल. ही आता नवीन सिस्टम बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये आलेली. दादाने फक्त 20 क्वेश्चन दिले आपलं पूर्ण जीवनासाठी. म्हणजे आपण एका विषयासाठी मे बी 50 कॉलेज देत असेल क्वेश्चन बँक त्या 6 महिन्या किंवा 3 महिन्याच्यासाठी. आपल्याला पूर्ण जीवनासाठी फक्त 20 क्वेश्चन्स दिले, आणि ते जर आपण कटाक्षाने केले तर गुरुनी आपल्यासाठी काय केले तर तू हे त्याच्यामध्ये आपल्याला सगळं की आपण काय चेंजेस आपल्यामध्ये होत आहेत. तर वंशविमोचन झाल्यानंतर ऋणमोचन तर म्हणजे वंशविमोचन आहे, ऋणमोचन त्याच्यापेक्षा अवघड साधन आहे, जे सहजासहजी कोणालाच ते शक्यच नाही. ॲक्च्युली ऋणमोचन बघितलं ना तर शक्यच नाही, म्हणजे ते एवढं अवघड साधन आहे ॲक्च्युली. दादांनी त्याचा खूप कमी ह्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे, कारण दादांनी कष्ट त्यांना खूप पडले. आपण म्हटलो की ऋण कुठले आपले, जन्मांतर, त्याच्यानंतर मातृपितृ, इतरेजन आणि देवादिक ऋणानंतर. ऋण म्हणजे काय ॲक्च्युली, म्हणजे विमोचन का करावं लागलं, किंवा ऋणामध्ये दोष का आले ते जर आपल्याला समजले ना, आता तर गुरुने ते दोष विमोचित केले आहे किंवा करतायत. म्हणजे एकदम ते विमोचित सगळे नाही होणार, कारण जन्मांतर म्हणजे एवढे जन्म आपण घेतल्यानंतर एवढं पातक प्रमाणात करून ठेवलं आहे. एका वर्षाच्या सेवेमध्ये किंवा जेव्हा आपण म्हणतो 11 आठवड्याची सेवा करा, त्याच्यानंतर मग सांगता करून दुसरी सेवा देतो, आणि साधारण एका वर्षामध्ये सेवा कंप्लीट होतं. त्याच्यानंतर ओंकार साधनेकडे जातो. किती सेवा आहे टोटल? 10 मिनटं लागतात आपल्याला एका दिवसात. म्हणजे जेव्हा आपण बसतो सेवेला, आपण सांगतो की 10 मिनटं तुम्हाला लागणार आहे सेवा करा. ते पण विचार करतात. काहींना तर क्वेश्चन मार्क असतो काय करायचं. अजून एक काय माहिती आहे का, आपण जेव्हा भक्त भाविकांना मार्गाकडे पाठवतो, म्हणजे आपल्या संपर्कात येतात, आणि जेव्हा आपण म्हणतो की नाही याला केंद्र आलं तर त्याचं दुःख निवारण होईल, अशी आपली भावना खूप चांगली असते ॲक्च्युली, आणि असलीच पाहिजे. पण आपण त्यांना कार्याकडे जेव्हा पाठवतो किंवा मार्गदर्शना करतो, आपण फक्त कधी कधी ॲड्रेस देतो त्यांना आणि सांगतो की आरती असते आणि कामकाज असतो, एवढंच आपण सांगतो त्यांना. मग त्या भक्तांना जो येतो नवीन भक्त, त्याची काही चुकी नसते. नवीन कोण नाही आहे, सगळे म्हणजे आपण त्याचं माहीत नाही तो खूप आधीच्या जन्मी काय करून घेऊन आलं आहे. ह्या कार्यामध्ये तो पहिल्यांदा जेव्हा येतो तेव्हा त्याला कार्याबद्दल काही माहीत नसतं, फक्त ॲड्रेस आणि माहीत असतं की कामकाज किंवा आपले प्रश्न विचारल्यावर आपल्याला इकडून काहीतरी मिळेल एवढंच माहीत असतं त्याला. त्यामुळे जेव्हा आपण त्याला सांगतो, आपल्याला थोडंसं अजून सविस्तरपणे किंवा अजून डिटेलमध्ये त्यांना थोडीशी माहिती जर दिली की तिकडे आपलं जे काही तुम्ही सांगता त्याच्यासाठी सेवा दिली जाते. आणि सेवा काय असते, एक श्रीफळ पूजन असतं गुरुकृपाशीर्वाद म्हणून, आणि सोबत काही पठण देतात.
एवढं जरी सांगितलं ना तरी अजून थोडी कल्पना त्यांना येते की काय होणार आहे. पण कधी कधी काय होतं की त्यांना सेवा म्हटले की टेन्शन येतं की काय करायचं म्हणून. तर त्यांना विचारतो आपण करणार का, तर काही तर सांगतात की बघतो जमत असेल तर वगैरे असे. कारण त्यांची चुकी नाही आहे, त्यांना माहीत नाही की ह्याच्यातून कार्य काय होणार हे माहीत नाही. तेव्हा आपल्याला सांगायची पण मे बी गरज नाही, कारण तो आपल्या दुःखामध्ये असतो. त्याचं मेन असतं की जे काही दुःख आहे त्याच्यातून बाहेर येतो. तर ऋणमोचन, आपण परत विषयाकडे झालो तर ऋणमोचन जे दादाने केलं ना, आता हे ऋण म्हणजे काय, आपण कधी कधी डेफिनेशन चुकवतो ऋणाची. ऋण म्हणजे दादा म्हणतात की हे देवाणघेवाण नाही आहे, हे ॲक्च्युली जे मातृपितृ आहे किंवा इतरे जण हे आपला हेल्पिंग हँड आहे ॲक्च्युली. म्हणजे आपण बघितलं तर हे आपल्याला जीवनकालामध्ये आपल्याला मदत करणार आहे इथं संबंधित. पण आपण काय करतो त्याच्या बाबतीत, म्हणजे आता मातृपितृ घेतलं आपण ऋणानुबंध म्हणजे काय की ती देवाणघेवाण नाही एकतर ऋणानुबंध म्हणजे. तर ऋणानुबंध म्हणजे आपलं कर्तव्य, आपल्याला त्या ऋण किंवा मातृपितृ जर आपण धरला तर माता पित्यांच्या तर्फे आपण आपले जे कर्तव्य आहे ते प्रेमाने, म्हणजे कर्तव्य म्हणजे त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. म्हणजे आई आहे तर आई, बाबा आहे तर त्याच्यातर्फे त्याच्या वतीने जे आपल्याला काही करायचं आहे ते कसं कर्तव्य करायचं, प्रेमाने करायचं. तर ते प्रेमाने कर्तव्य आपण करतो का, नाही करत आपण प्रेमाने कर्तव्य. जेव्हा प्रेमाने कर्तव्य आपण करत नाही किंवा त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे ऑपोजिट साईडला आपलं आचरण असतं, तेव्हा त्या ऋणानुबंधामध्ये दोष निर्माण होतो. असं प्रत्येक ऋणानुबंधामध्ये दोष निर्माण होतो. म्हणजे इतरेजन ऋणानुबंध हा कसा आहे की आपल्याला मदत करणार आहे, पण त्याच्यामध्ये आपण फसवणूक करतो. जे सांगितलंय ना की आपलं आहे ते आपलं आहे, जे तुमचं आहे ते पण माझं आहे, ह्या स्थितीला जाऊन जेव्हा आपण त्याच्यामध्ये दोष निर्माण करतो तेव्हा असे हे दोष आपल्याला पुढच्या जन्मी किंवा कुठल्या तरी जन्मी हे दोष येतातच, मग आपल्याला ते भोगावे लागतात. असं या प्रत्येक ऋणानुबंध आणि प्रत्येकाचं, आता आपण 4 लोक आहेत, 4 कुटुंबियामध्ये 4 लोक असेल, 4 जण, तर प्रत्येकाचे ऋणानुबंध वेगवेगळे. म्हणजे त्याचं काहींचं इतरेशन प्रकार असेल त्याच्यामध्ये दोष जास्त असेल, काही मातृपितृचं. असं आपण बघतो की आई आणि मुलाचं पटत नाही, एकदमच पटत नाही, म्हणजे नॉर्मल पटत नाही, एकदमच पटत नाही, कारण त्याच्यामध्ये काहीतरी असेल ना तेव्हा ते पटत नाही. तर हे दोष असतात. देवादिकाच्या मध्ये दोष असतात. देवादिकाच्या मध्ये हे काय येतात आणि कधी येतात. आपण म्हणतो आपण कुठल्या तरी धर्मामध्ये आपण जन्म घेतो, मग आपलाच धर्म, एकतर आपल्याला त्या धर्मामध्ये काय करायचं हे नाही कळत, म्हणजे काय सांगितलं त्याप्रमाणे आपलं नाही आचरण असतं, असं आपलं नसतं असं आचरण. मग त्याच्यानंतर आपलाच धर्म श्रेष्ठ असं करून जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल हिना किंवा हे क्रिएट करतो वातावरण, किंवा दुसऱ्यांच्या याच्यामध्ये धर्मामध्ये आपण त्याला कमी लेखतो, तेव्हा हे दोष देवादिकामध्ये येतात. असे हे दोष किती येतात, अशी दोष एवढेपर्यंत येतात की जन्म झाल्यानंतर आई वडिलांचे जर ते व्यवस्थित असेल, श्रीमंत असेल, तर त्यांची उतरती हे सुरू होते. म्हणजे ते एकदम असं काहीतरी होतं की गरिबी येते, त्यांचं सगळं ऐश्वर्य जातं, एवढेपर्यंत दोष येतात. आणि हे दोषांचं मीमांसा जी आहे, जे कारण मीमांसा त्यांनी किती आता किती ते ॲड होत आले आपल्याला माहीत नाही. त्यातलं काही घेऊन आपण जेव्हा जन्म घेतो तर हे जे दोष झालेले असतात किंवा जे कर्म असतं, तर ह्या कर्मबंधनातून ती कर्म कमी करण्यासाठी आपण जन्म घेतो ना, तर ते
दोष ह्या जन्मातले आहे, जन्मजन्मांतरमध्ये अजून आहे. तर ह्या दोषातून मुक्त करून त्यांचं विमोचन करून, मुक्त म्हणण्यापेक्षा यांचं विमोचन करून सगळ्यांचं बॅलन्सिंग करणं ही साधी गोष्ट नाही आहे, खूप अवघड गोष्ट आहे. आपण बघितलं 4 जणांचं 4 असतात तोंड घरामध्ये. का असतात? कारण हे नसतं ना व्यवस्थित, गुंतलेलं असतं सगळं. तर ते करणं हे ऋणमोचन साधनेतून दादांनी केलं. आणि त्याच्यानंतर कर्म विमोचन. तर कर्म विमोचनमध्ये काय केलं दादांनी? आता हे ऋणमोचनाचं सांगितलं. का सांगितलं? आज जर अभ्यास आपण का केला? कारण जेव्हा आपण प्रश्नावलीकडे जाऊ ना, परमार्थ प्रश्नावलीमध्ये, तर जे प्रश्न आहे याला कनेक्टेड आहे. तर दादांनी विमोचन केलं किंवा ते कार्य सुरू आहे दादांचं, पण त्याच्यामध्ये आता भर आपल्याला घालायची नाही. केव्हाची आपल्याला दादांनी एक अवस्था प्राप्त करून दिली आहे ती जतन करण्यासाठी. पण त्याच्यामध्ये आपण परत बिघड करायचं नाही. आपण प्रार्थनेत म्हणतो ना, उपकाराची फेड अपकाराने न होईल. उप आकार दादांनी सांगितलं की तुम्हाला आता हे सगळं विमोचन केलं, दीक्षा दिल्या, आणि तुम्हाला एक आकार, उपकार म्हणजे परमेश्वराचं रूप असं आपण जर धरलं की तुम्हाला सगळं व्यवस्थित सुरळीत करून दिलं. त्याच्यानंतर अपकाराची फेड. परत आपल्याला ओरिजिनलमध्ये जायचं नाही. परत आपण जी शेप आधी घेतली होती त्या शेपकडे जायचं नाही. याच्यासाठी परमार्थ प्रश्नावली आहे. पण त्याचं बॅकग्राऊंड कळणं गरजेचं आहे. ते प्रश्न का आहे? तर हे सगळं परत करू नये किंवा आपण पुढे जाऊ, विकास आपला होऊ, याच्यासाठी ती प्रश्नावली दादांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर कर्मविमोचन दादांनी केलं. तर कर्मविमोचन म्हणजे काय? तर कर्मविमोचन म्हणजे कर्म काढून टाकणं किंवा ते फेसच नाही करणं, म्हणजे ते निघून जाणं असं नाही. कर्मविमोचन म्हणजे आपण कर्म घेऊन आलो, आपण जे काही पातक प्रमाद केलं, दुष्कर्म केलं, तर त्यातलं ते आपल्याला कमी करायचं आहे, भोगायचं आहे. म्हणजे ॲक्च्युली भोगायचं आहे, ते फेस करायचं आहे आपल्याला. असं कर्मची तीव्रता किती असू शकते? भयंकर असू शकते. म्हणजे एखाद्याचा जीव जाईल काही हो एवढीपर्यंत असू शकते. म्हणजे तो परत त्या पुढच्या जन्मासाठी परत तो अडकला, एवढीपर्यंत असू शकते कर्माची तीव्रता. किंवा आपण बघतो की अपघातामध्ये कुटुंबाचे कुटुंब जातात, आपल्याला माहीत नसतं काय कारण असतं, माहीत नाही. पण कर्मामध्ये तीव्रता जर असेल तर ती तीव्रता कमी कर्मविमोचनातून होते. म्हणजे ॲक्सिडेंट होऊन जर एकदम अवस्था खराब होत असेल तर जरा खरं हे होणार, जरा लागणार. म्हणजे कर्म झालं, कर्म कंप्लीट झालं, पण आपल्याला त्याचा किती हे सहन करावं लागलं? थोडंसं, जेवढं आपल्याला सहन करता येईल. म्हणजे दोन्ही तऱ्हेने कार्य सुरू असतं दादांचं. एक म्हणजे आपल्याला ताकद देतात, ते कर्म सहन करण्यासाठी आपल्याला ताकद देतात. आणि दुसरं म्हणजे त्या कर्माला सौम्य करतात. म्हणजे विमोचन करून ते सौम्य, त्याची तीव्रता जी असते ना ती सौम्य करतात. म्हणजे आपण फेस ते करू शकतो आणि आपण पुढे जाऊ शकतो. आता कधी कधी आपले कंप्लेंट्स असतात ना, एवढं आपण करतो पण आपल्याला सगळं एवढे दुःख म्हणजे आपल्या असतात. म्हणजे काहींचे दुःख तर खूपच असतात ॲक्च्युली. तर डेफिनेटली त्यांचा काय आहे ते दादाबाबा बघतात त्यांचं, कारण आपल्याकडे त्यांचं लक्ष असतं. आणि सुखसमाधान जर आपण म्हटलं कार्याचं आहे की ध्येय सुखसमाधान, तर त्याच्यासाठी ते अहर्निश झटत असतात गुरु आपले. पण आपली कंप्लेन असते. आता आपल्याला असं जीवन दादांनी केलं ना की ते फेसच करायचं आहे, त्याच्यातून आपल्याला पळवाट नाही. जे आपण केलेलं आहे ना, तर ते आपल्याला त्याचं प्रायश्चित किंवा ते फेस पण करायचं आहे. आता आपल्या आजच्या जन्मामध्ये गुरु आपल्यासोबत आहे, तर ते फेस करणं इझी आहे की कठीण आहे? इझी आहे ना. ते तर थोपून ठेवलं तर ते कुठे ना कुठे पुढे आपल्याला तर भोगावंच लागणार. त्याच्यासाठी काय हे नाही आहे, म्हणजे इझी वे आउट नाही आहे. ते आपल्याला फेस करायचंच आहे. पण ते आता आपल्यासोबत गुरु आहेत आपले, तर ते फेस करणं इझी आहे की कठीण आहे?
इझी आहे ना. मग ते फेस करून पुढे गेल्यानंतर जे आपल्याला लाभ होणार तो किती होणार, त्याच्या कृपाशीर्वादाने होणार. पण ते फेस करताना आपली कुरकुर तर असतेच खूप, म्हणजे नेहमी कंप्लेन असतं की, आणि मग हे आपण आपलं फेस करत असतो. पण आपण दोष कोणाला देतो, दूषण आपण गुरुंना देतो की एवढ्या वर्ष मी कार्यामध्ये आहे, सगळं सेवा केल्या, सगळं केलं, तरी पण हे आहेच. मग काय, कशाला करायचं. हो, पण किती कमी करून दिलं याची आपल्याला नसते जाणीव. एक उदाहरण सांगितलं ना मुलाखतीमध्ये की एक भक्त भाविक असतो, म्हणजे एक देवाचा तो भक्त असतो, आणि तो तर त्यांनी सांगितलं की तो असं जात असतो. जेव्हा जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये सुख समाधान असतं ना, तेव्हा चालत असताना त्याला 4 पावलं दिसतात, म्हणजे 2 त्याचे आणि 2 देवाचे, असे 4 पावलं त्याला दिसतात. आणि तो नोटीस करतो, म्हणजे तो पण जिज्ञासू भक्त किंवा असा हे असतो. मग तो असं नोटीस करतो की जेव्हा जेव्हा संकट येतं ना, तेव्हा 2च पावलं त्याला दिसतात, आणि असं प्रत्येक वेळी होतं. मग त्याला कळतं की हे काय आहे, म्हणजे त्याला पडतो प्रश्न की देवाला विचारतो. म्हणतो जेव्हा जेव्हा देवा म्हणतो जेव्हा मी सुखशांती चांगलं ह्याच्यात असतो ना, तेव्हा तुम्ही माझ्यासोबत असतात, आणि नेमकं जेव्हा दुःख येतं तेव्हा तुम्ही नसतात माझ्यासोबत. असं तो देवाकडे कंप्लेन करतो, जसे आपण करतो नेहमी तशी. मग तो देव त्याला सांगतो किंवा गुरुजन सांगतात त्याला, अरे म्हणतो की जेव्हा तू सुखामध्ये असतो ना, जेव्हा तुझी 4 पावलं, 2 आणि तुझी 2 आणि माझी 2 तू म्हणतोस ना, दुःखाची तुझी 2 पावलं दिसतात ना, ती तुझी नाही आहे, ती पावलं माझी आहे, कारण मी तुला घेतलं आहे कडेवर. असं कडेवर घेऊन विमोचन गुरु करतात आपले, पण आपली कुरकुर असतेच. पण सांगायचं तात्पर्य काय की डिफिकल्टीज आले तर त्रास होणार, पण हे जर ज्ञान असेल ना की आपल्याला गुरु कसं त्याच्यामध्ये, आणि हे प्रत्येकाने 100% अनुभवलंच असेल की गुरु आपल्याला कसं त्याच्यातून निवारण करून पुढे घेऊन जातात. 100%, म्हणजे असं कोणीही नसणार की हे गुरूंबद्दल त्यांनी अनुभवलं नसेल. 100% अनुभवलं असेल, आणि एक क्षणोक्षणी घडतं. म्हणजे आपण जर त्याच्यामध्ये जरा थोडंसं आपण निरीक्षण केलं किंवा थोडंसं आपण त्याच्यामध्ये बारकाईने आपल्या जीवनाकडे पाहिलं ना, तर प्रत्येक गोष्टीमध्ये ते करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये, ती नोकरी असू दे, कुठलेही प्रश्न असू दे. आज प्रापंचिक प्रश्नाबद्दलच बोलतो आपण, कारण परमार्थ तर वेगळाच त्याचं तर पुढे आहे. पण प्रापंचिक जेव्हा आपण कर्तव्य करतो ना, आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये बघतो फार, म्हणजे एवढे डिफिकल्टीज असतात त्याच्यामध्ये, पण गुरु आपल्याला समाधान देणार हे पण आपण बघितलं आहे की कसे ते वाट काढतात त्याच्यातून, आणि त्याच्यातून पण आपल्याला सुख शांती समाधान देतात त्या अवस्थेमध्ये पण. हे कर्मविमोचन दादाने केलं. अजून काय करायला पाहिजे आपल्यासाठी दादाने? सगळं केलं ना. त्याच्यानंतर दीक्षा दिल्या, कारण दीक्षेपर्यंत आणलं. कारण दीक्षेपर्यंत आणून आज आपण, आणि सेवेमध्ये बघा, पहिले तुम्ही आला की हे भगवंता नारायणा प्रार्थना देतात. का देतात? एकतर त्याचं सगळं विमोचन सुरू होतं, कारण विमोचन आणि दीक्षा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यासोबत तो सत्कर्म पण करायला सुरुवात करतो, कारण तो जेव्हा इतरांसाठी मागतो तेव्हा सत्कर्म सुरू होतं करायला. सत्कर्माची जी कमतरता असते ती सत्कर्माची कमतरता भरायला सुरुवात होते. असं हे कार्य दादाने केलंय. आता आणि पुढे जाऊन मग कुठपर्यंत आणलं? ओंकार साधनेपर्यंत आणलं. म्हणजे दादाने सांगितलं की एक अवतार नाही, अनेक अवतार मला करायचे, जेणेकरून कार्य, म्हणजे दादांचं असं होतं की प्रत्येक ह्याच्यामध्ये सेवक असावा. सेवक म्हणजे साधनेपर्यंत पोचल्यानंतर, किंवा त्याच्या ती अवस्था आहे. सेवक म्हणजे अवस्था आहे ॲक्च्युली. सेवक अवस्था कशी आहे? म्हणजे सेवक अवस्थाचं परमोच्च जर आपण बघितलं तर मारुती राय हे सेवक आपण म्हणू शकतो. म्हणजे ज्याच्यामध्ये गुरूंची ताकद पण आहे, सामर्थ्य पण आहे, नम्रता पण आहे, आणि इतरांसाठी तळमळ आपल्याकडे पाहिजे, म्हणजे इतरांसाठी कार्य करण्याची तळमळ. सेवक अवस्थामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी दादांनी सांगितल्या, पण हे करता करता आपल्याला ज्ञान पण पाहिजे की आपण काय करतो आहे याचं पण ज्ञान पाहिजे. तर हे विमोचनपर्यंत आल्यानंतर
त्याच्यानंतर दादांनी काय केलं, दादांचं कार्यामध्ये बघितलं तर शक्तिपीठ स्थापना दादांनी केली. शक्तिपीठ स्थापना म्हणजे जी ब्रह्मांडाची शक्ती आहे ती शक्ती भूतलावर त्याने स्थापन केली, जेणेकरून ती शक्ती कार्यान्वित होऊन जगतामध्ये सुखशांती समाधान किंवा मानव कल्याण ज्याला आपण किंवा जगत कल्याण हे त्याच्यातून कार्य इथपर्यंत आपल्याला आणलं आहे ॲक्च्युली. आता हे कार्य झाल्यानंतर आपण आपल्याकडे होऊया, म्हणजे भक्त भाविकांकडे होऊया आपण. आता कार्यरचना ईश्वराने कशी केली बघा. ईश्वराला माहीत आहे की मनुष्य हा असाच वागणार आहे, कारण त्यांना माहीत आहे ना काय काय त्याच्यामध्ये घालून ठेवलं आहे. षडविक विकार आहे किंवा अपेक्षित जे आहे ते तो किती करणार आहे त्यांना माहीत आहे. तेव्हा अशा ह्याच्याने जेव्हा जीवन मोडकळीला येतं की त्याला काही आधार नाही, या अवस्थेपर्यंत येतो. आपण सत्कर्म करतो पण सगळं वाया घालवतो, म्हणजे बरेचसं सत्कर्म आपण वाया घालवतो. कशासाठी वाया घालवतो? एक विषयासाठी आपण घालवतो. सत्कर्म कमी कमी करत होत एवढं होतं की आता त्यात एवढं पण शिल्लक नसतं की आता पुढे परत त्याचं, कारण जीवन हेचं काय आहे ध्येय की तो ईश्वरापर्यंत परत जायचं, म्हणजे तिकडून आला ब्रह्मांड शक्तीतून त्याचा अंश आला आणि परत तो ब्रह्मांड शक्तीकडे हा प्रवास आहे. त्याच्यामध्ये इकडे अडकलेला आहे की तो आपली कर्तव्य पूर्तता याच्यामध्ये तो अडकलेला आहे. कर्तव्य पूर्तता होत नाही म्हणून सगळं प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली बघितलं तर. आपण जर कर्तव्य आपले व्यवस्थितरित्या पाडले ना तर बरेचसे प्रॉब्लेम्स आपले नाही आहेत. तर ईश्वराला माहीत होतं की असं होणार, हा असा वागू शकतो, म्हणून त्याने काय केलं की आपल्यातला काही सत्कर्म त्याने ठेवला बाजूला ठेव म्हणून. जसं आपण फिक्स डिपॉझिटमध्ये म्हणतो, म्हणजे आपण अनाठाई खर्च करणार नाही असं आपण ठेवतो बाजूला, तसं देवाने आपलं सत्कर्म ठेवलं. कुठे ठेवलं? आपल्या कारण ध्येयामध्ये ठेवलं. म्हणजे जरी आपण म्हटलो की आपल्या आता जीवनामध्ये काही शिल्लक नाही, तरी पण सत्कर्म ईश्वराने ठेवलेलं आहे कारण ध्येयामध्ये. कशासाठी? की अशी जेव्हा स्थिती येणार, कारण फायनली त्याला तिकडे घेऊन जायचंच आहे ना. रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे, पण त्याच्यापेक्षा रिस्पॉन्सिबिलिटी जास्त ईश्वराची आहे आपल्यासाठी. पण त्याने पण प्रोव्हिजन करून ठेवलं आहे की परत तिकडे जाण्यासाठी काहीतरी याला लागेल, म्हणून कारण ध्येयामध्ये ठेवलं त्याने. आता ते कारण ध्येयातलं सत्कर्म आपल्यापर्यंत येण्यासाठी एक प्रोसेस असतो. तर तो प्रोसेस काय की जेव्हा आपण भक्तिभावनेने पूजा अर्चा करतो, भक्तिभावनेने निष्ठेने जेव्हा सेवा करतो, निरपेक्ष बुद्धीने जेव्हा सेवा करतो आणि कायावाच्या मनाने जेव्हा सेवा करतो, तेव्हा ती जी भक्ती आहे ती कारण देहापर्यंत पोचून ती कारण देहातील जे सत्कर्म ठेव म्हणून ठेवलं आहे ते आपल्यापर्यंत पोचते आणि आपल्याला जे चैतन्य आपलं कमी झालं आहे ते चैतन्य आपल्यामध्ये परत निर्माण होतं किंवा जोड मिळते आणि आपण परत ते व्यवस्थित बॅक टू ट्रॅक येऊ शकतो. पण याच्यासाठी सर्वात एक इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये पॅरामीटर असतो की काया वाचा मन एकरूप होणं. काया वाचा मन एकरूप होणं सहज शक्यच नाही, त्यासाठी गुरु पाहिजे. म्हणजे आपण काया वाचा मन म्हटलं की आपण काया वाचा मनाने करू, त्याच्यासाठी गुरु पाहिजे. का पाहिजे? कारण जे आपण सगळं केलेलं असतं, वंशामध्ये जे काही दोष असतात, ऋणामध्ये जे दोष असतात, कर्मामध्ये जे दोष असतात, ते आपल्याला कायावाच्या मनाला त्या ठिकाणी एकरूप करूच देत नाही. ते कार्य गुरुच करू शकतात फक्त, म्हणून आपल्याला गुरु पाहिजे. हे सगळं वंशविमोचन, कर्मविमोचन, ऋणमोचन, दीक्षा झाल्यानंतर कायावाच्या मन आपलं त्या ठिकाणी जेव्हा एक त्या भक्तीने आपण ती भक्ती मग कायावाच्या मनाने जेव्हा करू, तेव्हा ते जे सत्कर्म आहे ते आपल्याला जीवनामध्ये कनेक्ट करून गुरु देतात. हा प्रोसेस आहे. आणि मग आपण परत म्हणजे सेवा दिल्यानंतर आता इकडे येण्यासाठी पण सत्कर्म लागतं. म्हणजे दादांनी सांगितलं आहे की जे काही
जी अडचण आली आणि त्या अडचणीने तुम्हाला इकडे घेऊन आले, ती अडचण म्हणजे तुमचा सत्कर्म आहे, तो पण सत्कर्माचा भाग आहे. त्या सत्कर्मामुळे आपण इकडे आलो. गुरुनी सगळं तुमचं आपलं वंशविमोचन केलं, ऋणमोचन केलं, कर्मविमोचन केलं, दीक्षा दिल्या, कायावचा मनाला एकरूप केलं. आणि आपण जेव्हा ती सेवा केली तेव्हा जे सत्कर्म आपलं होतं ते कनेक्ट करून ह्या जन्माशी दिल्यानंतर आपण परत ट्रॅकमध्ये आलो. आता तो ट्रॅक परत सोडता कामा नाही. परत आपण जसं वागत असतो तसं वागलं नाही पाहिजे. म्हणून परमार्थ प्रश्नावली म्हणजे परमार्थ प्रश्नावलीचं इम्पॉर्टन्स किंवा महत्त्व किती आहे. म्हणजे एवढ्या जन्मांतरापासून आपण करत आलो, ते आपल्याला गुरूंनी परत ट्रॅकवर आणलं. आता त्या ट्रॅकवरून परत घसरताना कामा नाही म्हणून परत परमार्थ प्रश्नावली दादांनी दिलेली. हा प्रोसेस आहे. परमार्थ प्रश्नावलीकडे जाण्याच्या अगोदर 2 विषय अजून राहिले आपले. तर त्याच्यामध्ये एक म्हणजे दादांनी सांगितलंय की ईश्वराने आपल्याला 2 पिढ्यांची तरतूद आपल्या जीवनामध्ये करून दिली. त्याच्या अगोदर एक फक्त सांगायचं राहिलं, आपण सत्कर्म मगाशी सांगितलं की सत्कर्म जोडून दिलं. कधी कधी एवढं सत्कर्म आपलं कमी असतं ना की ती जी ठेव ईश्वराने ठेवलेली असते ती एवढीच तो ठेवू शकतो. म्हणजे ती जी ठेवलेली असते ती एवढी कमी असते, कारण आपण तेवढं केलेलंच नसतं सत्कर्म. ती एवढी कमी असते की ती आपल्याला पुरत नाही. मग त्या सेवेतून गुरु सत्कर्माची जोड त्याच्यामध्ये घालून जी काही कमतरता असते ती भरून काढतात. हे कार्य होत असतं जेव्हा आपण सेवा करतो. तर दादांनी सांगितलं आहे की जेव्हा मनुष्य जन्माला येतो त्याच्यामध्ये 2 पिढ्यांची तरतूद ही असते. कुठली तरतूद असते? त्याच्या अन्न, वस्त्र, निवारा, दानधर्म, परोपकार, देवदेवता, देवधर्म, ही सगळी तरतूद त्याच्यामध्ये असते. किती असते? तर 2 जन्मापर्यंत तरतूद असते. तर दादा म्हणतात की ही 2 पिढ्यांची तरतूद असते तुम्हाला जेव्हा तुम्ही जन्म घेऊन येता. तर तुम्हाला कमतरता का भासते? म्हणजे आपण तर 2 पिढ्या सोडा, आपलं अर्ध्या आयुष्यामध्येच आपल्याला कमतरता भासते की आपल्याला पुरत नाही. म्हणजे आपण एवढे कष्ट करतो की आपल्याला पुरत नाही. तर त्याच्याबद्दल दादाने सांगितलं आहे की आपण बघितलं तर परोपकार, दानधर्म, देवधर्म हे तर आपण खूप कमी, म्हणजे जे काही आपल्याला कष्टार्जित पैसा मिळतो त्यातली खूप कमी की बहुना आपण करत पण नसेल. आणि केली तरी किती? 5%, 10% जे काही असेल तेवढी करतो. म्हणजे बाकीच्यासाठी आपल्याला मॅक्झिमम जो कष्टार्जित पैसा आहे तो बाकीच्या गोष्टीसाठी आपण वापरतो असं जर म्हटलं तर मग आपला पुरत का नाही? कारण एक म्हणजे आपला जर आज खर्च बघितला तर वस्त्र आधी कसं होतं की म्हणजे आधी पण होतच आहे, आता जास्त झालं आहे. आधी आपण दिवाळीला किंवा सणाला आपण घेत होतो कपडे आणि खुश असायचो. आपण मे बी सणाची वाट पण बघत असेल की सण येणार आणि मी एखादी घेणार कपडे चांगले असं आपलं होतं आधी. ज्येष्ठ गुरु सेवक आहे, गुरु पण त्यांना माहिती आहे की असं होतं. आता काय नाही, आता मॉल्स आली. म्हणजे इवन आपल्याला दुकानदाराला विचारायची पण गरज नाही, आपल्याला सगळं बघायला मिळतं मॉल्समध्ये. आणि आपण गेल्या आपल्याला असं हे होतं की आपल्याकडे कपडे कमी आहे. म्हणजे आपण मॉलमध्ये एंटर झालो की कपडे आपल्याकडे कमी आहे आणि मग एवढे व्हेरिएशन्स त्याच्यामध्ये असतात की एखादा घ्यावासाच वाटतो आपल्याला, हो की नाही? कधी कधी कपाटामध्ये एवढे भरलेले असतात की आपण तरी पण म्हणतो की आपल्याकडे जरा कमी आहे आणि घेतो. आपण किती घेतो? म्हणजे ते कपाटं फुल होऊन पडतात खाली कपडे. दादा म्हणतात की पुरत नाही, कपाटे पण तुम्हाला पुरत नाही. मग तुम्ही जास्त कपाटे घेतात. मग कपाटे घेतल्यानंतर तुम्हाला जागा पुरत नाही, म्हणून मग 1 BHK असेल तर 2 BHK. मुंबईमध्ये माहीत आहे का मुंबईमध्ये कशी लोक राहतात? म्हणजे एका कुटुंबामध्ये मी राहत होतो, 15 लोक एका 1 RK म्हणजे BHK पण नाही, 15 त्यांचे सगळे
राहत होतं, सुख समाधानाने राहत होतात मुंबईसारख्या शहरामध्ये. आपल्याला 1 BHK म्हणजे 1 नवरा बायको आणि 1 मुलगा, यांना 1 BHK आज कमी पडतो. परिस्थिती असेल तर नक्की घ्यायला नाही पाहिजे असं नाही आहे, पण कधी कधी आपण एवढी ओढाताण करतो, एक्सटेंड करतो आपल्या बजेटला, की आपल्याला कुठेतरी कमतरता पडते, एवढी पडते की कधी कधी आपण आपल्या मुलांचं सत्कर्म पण त्याच्यामध्ये ओढून घेतो. आणि ते सत्कर्म त्यांच्या म्हणजे 2 पिढ्यांची तरतूद केली, पण आपण पुढीच्या पिढ्यांची पण आपण त्यांचं एवढं आपलं हे असतं की त्यांचं पण आपण सत्कर्म खर्चू. म्हणून सांगितलं जातं मार्गदर्शनाप्रमाणे, कुठलीही मोठी गुंतवणूक करण्याच्या अगोदर तुम्ही विचारा एकदा, कारण आपल्याला माहीत नसतं की आपल्याला ते योग्य आहे की नाही अयोग्य आहे, किंवा ते सत्कर्म आपल्याला कुठे दुसरीकडे उपयोगी पडणार आहे. पण इकडून जेव्हा मार्गदर्शन होतं तेव्हा त्याच्या पाठीमध्ये दादाबाबांचा आशीर्वाद असतो. मग इकडे सांगितलं की नको, मग दुसरीकडे कुठेतरी विचारणार, किंवा थोड्या दिवसांनी विचारणार, दुसरा सेवक असेल तेव्हा बघू जरा आता परमिशन मिळतं की नाही. तर हे सत्कर्म आपण असं खर्च करत असतो. म्हणजे आपल्या ह्याच्यासाठी नवीन घर घेणार, आपण लोन घेणार, पण लोन आजकाल मिळतं, पण सत्कर्म पाहिजे ना, तरच लोन मिळणार. मग फेडायचं कुठून आहे? आपल्या सत्कर्मातूनच फेडायचं आहे. मग ते आपल्याला कमी पडतं. अन्नाचं आपण बघितलं मगाशी की अन्न हे ब्रह्म म्हणून आपण करतो का सेवा, की दर आठवड्याने आजकाल तुम्ही हॉटेलमध्ये कुठल्याही जावा, बघितलं आहे तुम्ही, म्हणजे किती आपण काय ऑर्डर केली की किती खर्च येतो. त्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं जेवण आपण घरी कितीतरी कमी किमतीत आणि आपल्या याला पण पचेल, पोषक असं आपण जेवू शकतो घरी. पण नाही, आपल्याला एकतर कंटाळा येतो, नाहीतर त्रास होतो करायला, किंवा आपल्याला ते रुटीन एवढं हे होत नाही, म्हणजे आपल्या रुटीनातून बाहेर येण्यासाठी आपण खर्च करतो. आज तुम्ही बघाल तर चांगल्या हॉटेलमध्ये गेला तर जे तुम्ही एक टाईम जेवतात ना, त्याचं एक महिना, म्हणजे काही लोक 1 महिना त्याच्यामध्ये त्यांचं रेशन होऊन जातं. आपण करतो का परोपकार, किंवा आपला विचार करतो असं खाताना की आपण काय करतोय आता. मग आपण म्हणतो की आपल्याला पैसे कमी पडले. म्हणून दादांनी सांगितलं की दोन पिढ्यांची तरतूद आहे, पण ते करण्यासाठी आपण जे खर्च करतो ना, दान धर्म परोपकार हे तर केलंच पाहिजे, म्हणजे हे आपलं कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे जर वागणं व्यवस्थित आचरण झालं तर हे सगळं करून तुमच्या पुढच्या पिढ्यांची पण तरतूद होईल. कधी कधी ती तरतूद असते, पण आपल्याला ते प्राप्त होत नाही, कारण आपलं जीवन तसं आपलं ती धारण करण्यासाठी, जी सत्कर्म आहे ती धारण करण्यासाठी आपलं पोषक नसतं जीवन. मग ते गुरु करून देतात, आणि तुम्हाला आज भेटलं नाही ना, आज तर तुम्हाला मिळणारच, पण तुमच्या पुढच्या पिढ्यांना त्याच्या कित्येक पटीने मिळणार. पण ते मिळाल्यानंतर मग तो सद्गुरूंचा आशीर्वाद आपण जतन करणार का? आपण तसं प्रयत्न करतो का? म्हणजे मुलांना मिळालं, मग मुलं कशी वागतात की त्यांना माहीतच नसतं कुठून मिळालेलं आहे, त्याची नसते त्यांना जाणीव, मग ते आपल्या परीने वागतात. मग आपण परत त्यांच्या आयुष्यामध्ये परत गुरुनी दुःख, किंवा असं दुःख म्हणू शकत नाही आपण, म्हणजे असं हे करायचं की परत ते येणार गुरुकडे. तर हे एक आहे. तर दादांनी सांगितलं की हे तुम्ही बघा की ह्याच्यावर जर तुम्ही संयम ठेवला, की आपल्याला बारकाईने बघितलं ना, तर 2 पिढ्यांची ईश्वराने तरतूद केली की नाही हे तुम्ही स्वतः अनुभवा. आणि ते दादांनी सांगितलं म्हणजे ते आपण हे करून बघितलं तर 100% त्याचा आपल्याला अनुभव येईल. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय जो आहे, त्याच्यानंतर आपण परमार्थ प्रश्नावलीकडे जाऊया. दादांनी सांगितलं म्हणजे आचार, विचार, उच्चार आणि आहार. तर आहाराला पण तेवढंच महत्त्व आहे. म्हणजे आहारामध्ये दादांनी सांगितलं ना, निश्चित आहार. आपल्याला एक सांगितलं, नित्य आहारामध्ये निश्चितता, असं त्यांनी लिहिले. नित्य आहारामध्ये निश्चितता म्हणजे काय? अन्नामध्ये जे काय जास्त तर
वासना असतात ना, म्हणजे आपलं जीवन आहे हे वासनारहित आहे. कारण देहामध्ये वासना असतात आणि ह्या क्षणोक्षणी वासना निर्माण होत असतात, म्हणजे कायमस्वरूपी, म्हणजे चालूच असतात त्याचं. आता ते जे वासना आहे त्याचं रूपांतर होण्यासाठी किंवा त्या कंट्रोल करण्यासाठी आहारावरती ताबा किंवा नियंत्रण किंवा निश्चितता आपण म्हणू, ती निश्चितता होणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला आपला विकास करून घ्यायचा आहे, गुरूंना जे अपेक्षित कार्य आपल्याकडून जे आहे ते जर आपल्या जीवनामध्ये घडायचं आहे, तर आहारामध्ये निश्चितता पाहिजे. ते आपल्या नसते. म्हणजे आज आपल्याला वाटलं की हे बनवायचं, ते आपण बनवतो. दुसऱ्या दिवशी वाटलं की हे बनवायचं. कधी तर असं असतं की आपण रोजच एकच बनवतो, कारण तेच आपल्याला आवडतं म्हणून जेव्हा आपण हे बनवतो. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे 4 कुटुंबीय असेल तर 4 कुटुंबियाचे वेगवेगळे आवडीनिवडी असतात. मग ज्या काही भगिनी घरी बनवतात स्वयंपाक, त्यांना जर सगळ्यांचं धरून स्वयंपाक बनवायचा असेल, असे आहे कुटुंब, म्हणजे मुलाला हे आवडतं, मिस्टरांना हे आवडतं, दुसऱ्या मुलाला हे आवडतं, असे 2-3 पदार्थ पण करतात ना घरी. तर एकतर म्हणजे ही आपण काय करतो की जरुरीपेक्षा जास्त त्याच्यामध्ये कष्ट पण करतो, पैसा पण हे होतो, प्लस आपण जी वासना आहे ती पण आपण वाढवतो त्या कुटुंबियांची. तर त्याच्यासाठी दादाने सांगितले की तुम्ही आठवड्याचा एक पत्रक बनवा, ज्याच्यामध्ये कुठल्या दिवशी काय काय बनणार घरी, आणि ते बनवताना सगळ्यांचा विचार त्याच्यामध्ये असला पाहिजे. कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडत नाही, याचा सगळ्यांचा विचार करून ते पत्रक करायचं. आणि ते स्ट्रिक्टली, म्हणजे त्याच्यामध्ये निश्चितता पाहिजे. म्हणजे आता आपण बनवलं आणि ते ठेवलं. आमच्या घरी पण आहे, पण आम्ही नाही फॉलो करत मोस्टली, कधी कधी करते, सॉरी. पण त्याच्यामध्ये निश्चितता असली पाहिजे. निश्चितता का पाहिजे? कारण एकदा तुम्ही फॉलो केलं ना, म्हणजे दादांनी सांगितलं की तुमच्या घरी जर पाहुणे जरी आले तरी ते फॉलो तुम्ही कराल, कारण ते गुरूंना तुम्ही सांगितले ना, मी हे फॉलो करतो, मग त्याप्रमाणे. आणि हे साधं नाही आहे, हे खूप डिफिकल्ट आहे. कारण दादांनी त्याच्यामध्ये लिहिलं आहे की ही साधना आहे. साधना म्हणजे काय? सातत्याने आपण जे फॉलो करतो, एक काहीतरी आपल्याला अचीव करायचं आहे, त्याच्यासाठी सातत्याने फॉलो करतो, त्याला आपण साधना म्हणतो ना. तर ती साधना आहे. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये डिफिकल्टी आहे हे पण दादांना माहीत आहे, म्हणून त्यांनी सांगितले की साधना आहे. जेव्हा हे आपण करू तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये काय आचार विचारामध्ये पण फरक पडतो. कारण जेव्हा आहार आपल्याला बिघडतो ना, आपले आचार विचार पण त्याच्यामध्ये हे होतात. दुसरी गोष्टमध्ये दादाने सांगितले नाही की हा आहार खाऊ नका किंवा कुठला वर्ज्य आहार कुठलाच सांगितलं नाही. आपण काहीही खाऊ शकतो, म्हणजे जे तुम्ही खातात ते काहीही खाऊ शकतात, पण त्याच्यामध्ये फक्त निश्चितता पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आहारामध्ये आपण बघितलं ना, तर आपण जेव्हा बाहेर जातो आपण ठरवून जात नाही की आपल्याला हे आज खायचं आहे, किंवा हॉटेलमध्ये आपण जातो तर आपण नाही ठरवत. तर ह्याच्यामध्ये पण जी काही त्याच्यामध्ये वासना असतात त्या ह्याच्यामध्ये, म्हणजे आपण गेलो आणि पास होताना आपल्याला वडापावचा खूप, आणि तुम्ही बघा हमखास घरी बनवला की एवढा सुगंध नाही येत भज्यांचा, बाहेर येतो जास्त. म्हणजे ते बनवत पण चांगलं असेल, पण जेव्हा त्या ह्याच्यामध्ये आहारी आपण पडतो ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला पण त्रास होतो. कारण ज्या वासना असतात, तो विषय वेगळा आहे ॲक्च्युली, पण मे बी आपण जास्त नको डीपमध्ये जायला आता. पण त्याच्यातून आपल्याला ताबा ठेवण्यासाठी आपल्याला निश्चित केलं पाहिजे की ह्या दिवशी आपण हे खाणार, मग तुम्ही खा. किंवा हॉटेलमध्ये गेलात की आपल्याला निश्चित करायचं की मला हे मी आज गेल्यानंतर, आणि त्याचे पण म्हणजे वेळोवेळी नाही, जसं आपण मगाशी बघितलं खर्च किती येतो. कधीतरी जाणं जरुरी असेल तर निश्चित जायचं. म्हणजे कोणीही आपल्याला म्हणजे एकदम हे नाही व्हायचं की आपल्याला हे करायचंच नाही, करायचं, पण त्याच्यामध्ये आपल्याला मग ठरवायचं की आपल्याला हे पेलेल का, किती खर्च येतो, आणि मग ठरवून जायचं की मी हे ह्या दिवशी खाणार आहे. कारण त्याच्यामध्ये दादाने एक काय सांगितलं माहिती आहे का, की आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला अचानक हा पदार्थ घ्यायचा असा वाटला, तर कधी कधी असं असतं की तुमच्या आधी जो तिकडून जेवून गेलेला असतो
त्याला तो पदार्थ खायची इच्छा असते, पण त्याला ती झेपणारी नसते, पैसा जास्त असतो आणि त्यामुळे तो घेऊ शकत नाही. पण त्याचं जे वासनाचं वलय ते त्या ठिकाणी असतं, म्हणून ते वासनाचं वलय आपल्या ठिकाणी ते धारण होऊ नये म्हणून आपण सांगतो की तुम्ही ठरवून जावा. तर हे केल्याने जो आचार विचार आणि आहार सांगितलं, तर आहारामध्ये निश्चितता केल्याने दादांनी सांगितलंय की किती फरक पडतो. म्हणजे वासना रहित जीवन, वासना ज्या आहेत त्या रहित म्हणजे त्या वासना बाजूला करून आपले जे अपेक्षित कार्य आहेत ते आहारावर खूप हे आहे. कारण त्याच्यामध्ये वासना जर आपल्याला वाढवल्या ना तर आपली बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक त्याच्यामध्ये हानी होऊ शकते. ती न होण्यासाठी ही आहार निश्चितता दादांनी सांगितलेली आहे. आता आपण ऑलमोस्ट 8:30 वाजले ॲक्च्युली. आपण परमार्थ प्रश्नावलीकडे जाऊया. तर परमार्थ प्रश्नावलीला दादाने ना उपासना म्हटलंय. म्हणजे त्यांनी सांगितलंय की एक वेळ तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल, पण परमार्थ प्रश्नावलीचा आढावा घेतल्याशिवाय झोपायला जायचं नाही किंवा झोपायचं नाही. का सांगितलंय? कारण आता आपण हे सगळं जे बघितलं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर झाल्या आहे की का गोष्टी करायच्या नाही, म्हणजे कसे दोष शॉर्टमध्ये बघितलं आपण, दोष कसे निर्माण होतात, सत्कर्म आपलं कसं खर्ची पडतं, आपली कर्तव्य काय आहे. तर कर्तव्य करायचे, सत्कर्म जोडायचं आहे, दुष्कर्म कमी करायचं आहे. सलीम बाबांच्या एका मुलाखतीमध्ये आहे की विभूती सर्वसामान्य माणसाप्रमाणे जन्म त्यांनी घेतला किंवा त्यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रत्येक जन्मामध्ये सत्कर्म ते जोडत गेले आणि एक असा जन्म झाला की फक्त सत्कर्म राहिलं. आपल्याला शक्य नाही, म्हणजे ह्या जन्मात नाही, आपल्याला अनेक जन्मात शक्य नाही. आपण नाही म्हणजे माहीत नाही कधी पुढे दादांचा सारखा जन्म तेच आहे फक्त तसेच तेच असंच अवतार आपल्याला ते शक्य नाही. पण आपलं आचरण, आहार, आचार विचार आणि उच्चार आणि आहार असं करायचं आहे की आपल्याला त्याच्यामध्ये जे दादाने आपल्याला जीवन व्यवस्थित करून दिलेले आहे त्याच्यामध्ये परत आपल्याला बॅक टू पॅव्हिलियन म्हणतो ना आपण, तसं परत तिकडे नाही जायचं, आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यासाठी ही परमार्थ प्रश्नावली आहे. तर आपण शॉर्टमध्ये एक एक प्रश्न घेऊया. 20 प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, मनोनिग्रह करण्याजोगे किती प्रसंग आज उद्भवले व त्यापैकी किती प्रसंगात निग्रहाचा प्रयत्न यशस्वी झाला. निग्रह म्हणजे काय? ताबा म्हणजे कंट्रोल, अवधान म्हणतो ना आपण. तर कंट्रोल करतो का आपण वागण्यामध्ये की केलं का आज? एक उदाहरण आहे की एका कुटुंबामध्ये एक नवीन गाडी ते घेऊन येतात, त्याची लहान मुलगी असते आणि एक मुलगा असतो. तर ती स्क्रॅचेस काढते गाडीवरती. हे आधीच्या काय अगोदरच्या मुलाखतीमध्ये हे उदाहरण सांगितलं होतं. स्क्रॅचेस काढतात. तर तो मोठा मुलगा, त्याचा भाऊ त्यांच्या वडिलांना कंप्लेंट करतो की तिने स्क्रॅच केलं आहे आणि नवीन ब्रँड गाडी असते, कॉस्टली गाडी असते आणि तो काहीतरी फ्रेम लावत असतो, मारणे ठोकत असतो खिळा. तर तो एवढं चिडतो ते ऐकल्यानंतर, कारण खूप त्यांनी कष्टाने ती घेतलेली असते, लोन पण काढले असेल कदाचित. मग तो त्या मुलीवर एकदम तो रागाने मारतो की तिने खराब केली म्हणून. तिला दुखापत होते, डॉक्टरकडे वगैरे घेऊन जातात. घरी आल्यानंतर तो गाडीकडे बघतो तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं असतं? आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू पप्पा. ह्याच्यासाठी तिला शिक्षा काय झाली? म्हणजे आपण कधी कधी ना विचारच करत नाही, रिॲक्ट आपण जे करतो ना. म्हणून सांगितलंय की व्यक्त आणि अव्यक्त अवस्थामध्ये आपण नाही विचार करत की आपण हे जे करतो, कारण आपण बुद्धीने विचार करतो ना, स्थूल बुद्धी आणि सूक्ष्म मन सांगितलंय. आपण मनाकडे जातच नाही, सूक्ष्म मनाकडे आपण जातच नाही. अव्यक्त अवस्थेमध्ये आपण कामच करत नाही, आपण काबळतो म्हणजे त्याच्या रिएक्शन्स. तर आपण असे आता तर हा एक्झाम्पल झाला, असे अनेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडत असतात. आपण ऑफिसमध्ये काम करतो, केंद्रावरती येतो, त्याच्यामध्ये पण कितीतरी प्रसंग घडतात, केंद्रात जाताना घडतात,
आपल्या समाजामध्ये आपण वावरतो तेव्हा घडतात. तर हे मनोनिग्रह आपण म्हणजे व्यक्त अवस्थेतून अव्यक्त अवस्था म्हणजे विचार करायचा आणि मग पॉझिटिव्हली आहे का त्याच्यामध्ये पॉझिटिव्हनेस. तर मनोनिग्रह करण्याजोगे किती प्रसंग आज उद्भवले व त्यापैकी किती प्रसंगात निग्रहाचा प्रयत्न यशस्वी झाला. म्हणजे आपण मग कृत्य कशी करतो, आपलं चांगली कृत्य होणार ना आपल्यातून, हे जर ताबा आपण ठेवला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपलं माध्यम जे बघितलं तर वाणी आहे. म्हणजे आचार तर आहेच, विचार तर आहेच, पण वाणी पण तेवढीच. म्हणजे वाणी अशी आहे ना की वाणीतून आपण अमृत पण देऊ शकतो आणि वाणीने आपण विष पण देऊ शकतो. म्हणजे आपण झटकन बोललं तर त्या समोरच्याला एवढं ते विषासारखं होईल की पूर्ण त्याचा जीवनामध्ये एवढा पॉझिटिव्ह फरक पण आपण करू शकतो त्या वाणीने आणि नेगेटिव्ह पण करू शकतो. मग आपण फरक म्हणजे आपण त्या दिवसामध्ये असे प्रसंग किती उद्भवले आणि कसं आपण तो त्याच्यातून हे केलं, निग्रहाचा प्रयत्न यशस्वी झाला की नाही. त्याच्यानंतर धनार्जनाच्या कामी असत्य, अन्याय, कपट, फसवेगिरी अथवा चोरी याचा अवलंब केला गेला काय. तर परत आपण म्हटलं की आपण जीवन कशासाठी जगायला पाहिजे, इतरांसाठी. मग आपण इतरांसाठी जगलो का, की आपण मग त्याच्याकडून आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी, आपल्या ऐहिक सुखासाठी आपण कोणाला फसवलं का. ऐहिक सुख म्हणजे काय असू शकतं, म्हणजे ऑफिसमध्ये प्रमोशन होण्यासाठी कोणाला काहीतरी आपण जाऊन पिन म्हणजे काहीतरी सांगितलं का दुसऱ्याबद्दल की बाबा हे असं आहे तसं नाही आहे, कोणाबद्दल काय कंप्लेन केली का, हे पण त्याच्यामध्ये आलं. तर परत आपण दुष्कर्म केलं का, म्हणजे असं शॉर्टमध्ये काय, आपण दुष्कर्म केलं की सत्कर्म केलं. याच्यामध्ये आपण मिळवलेल्या धनावर आपल्याखेरीज इतरांचाही यथायोग्य प्रमाणात हक्क आहे या जाणीवेचा विसर पडण्याजोगे काही कृत्य आज आपल्या आतून घडले काय. याच्यामध्ये धन जेव्हा आपण म्हणतो ना, पैसा तर असतो, आपण परोपकार मग असे बघितलं की ते आपल्याला करायचंच आहे, हक्क आहे तो. कारण जेव्हा आपल्याला ईश्वराने पाठवलं आहे तेव्हा ते कर्तव्य म्हणून आपल्याला करायचं आहे, म्हणून तो हक्क आहे. त्या परत आपण वागलो का. आणि धनाचा म्हणजे संपत्ती जर आपण म्हटलं तर दैहिक संपत्ती, म्हणजे आपली जी दैहिक संपत्ती आहे त्या दैहिक संपत्तीचा विनियोग किंवा उपयोग इतरांसाठी आपण केला काय, मदत केली का दुसऱ्यांना, असा पण त्याचा अर्थ होतो. आणि त्याचा पण अभ्यास आपल्याला करायचा, आत्मपरीक्षण करायचं. हे आत्मपरीक्षण करायचं म्हणजे आपल्याला जाऊन लगेच घरी जाऊन सांगायचं नाही की हे तू असं करत नाही, सांगितलं होतं असं नाही करायचं. त्याच्या आध्यात्मिकमध्ये कसं आहे ना, आत्मपरीक्षण आहे. म्हणजे आपण स्वतः स्टडी करायचं, आपलं दुसऱ्यांचं स्टडी नाही करायचं, आपल्याला आपलं स्टडी करायचं आहे. ऐपतीप्रमाणे दानधर्म अगर परोपकाराचे काही कृत्य आज आपल्या हातून घडले काय. परत तसंच आहे, म्हणजे परोपकार आपण केला काय, कारण ते करण्यासाठी आपल्याला म्हणजे ते सत्कर्म त्याचं आहे. मग आपण खर्च केलं का ते, किंवा आपण सोसायटीसाठी केलं का काही. अन्नदान, वस्त्रदान अथवा द्रव्यदान या व्यतिरिक्त इतरांना सुख समाधान देण्यासाठी कायेने वाचेने अगर मनाने आज आपण काय काय प्रयत्न केले. कायेने वाचेने तर समजतं आपल्याला, म्हणजे चांगलं आपण काहीतरी केलं, अन्नदान केलं, वस्त्रदान केलं, द्रव्यदान केलं. मनाने कसं, तर तुम्ही बघाल ना, तर इतरांसाठी म्हणजे दुःखी कष्टी आहे, तुम्ही प्रयत्न केले, तो केंद्रावरती त्यांना आणण्यासाठी प्रयत्न केले, येत नाही, कारण त्याच्याकडे मे बी सत्कर्म नसेल किंवा त्याचं काहीतरी वेगळं हे असेल, मार्ग असेल. आपण प्रार्थना करू शकतो की नाही त्याच्यासाठी. आणि तुम्ही अनुभवा, म्हणजे आपण म्हणतो ना की प्रश्न आपण त्यांची परीक्षा घेतो. तुम्ही इतरांसाठी आपण जर प्रार्थना केली ना तर ती 100% 100% तुम्हाला अनुभव येईल की त्याच्यातून कार्य घडत आहे आणि त्या व्यक्तीमध्ये फरक पडत आहे. फक्त ती तळमळीने, आत्मीयतेने, म्हणजे गुरूंची परीक्षा घेण्यासाठी नाही, ती आत्मीयतेने त्याच्यासाठी जर आपण प्रयत्न केले ना तर ती प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याच्या जीवनामध्ये जी काही तीव्रता असेल ती तीव्रता कमी होऊन त्याला सुखशांती समाधान निश्चित प्राप्त होईल. अतिथी व अभ्यागत याचा खऱ्या मनाने परामर्श घेण्यात आला की जुलमाने व रंजिसपणाने त्यांची बोलवणूक केली गेली. अतिथी म्हणजे आपल्याला ॲक्च्युली तिथी न, म्हणजे आपण गेस्ट
काय म्हणतात त्याला, बोलवलेले गेस्ट, न बोलवलेले गेस्ट म्हणजे पाहुणे, न बोलवलेले पाहुणे आल्यानंतर आपल्याला अडचण भासते ना, कारण आपले बरेचसे आता मुंबईमध्ये तर अजून डिफिकल्ट आहे. त्यामुळे एखादा जर आला तर आपण कसं त्यांच्याशी वागलो, आधी म्हणायचं अतिथी देवो भव, म्हणून म्हणायचं की आपलं पण कर्तव्य आहे ते कोण आला तर त्याची व्यवस्थित आपण रित्या त्याच्याशी बोलवणूक गेली काय. कुटुंबातील सर्वांशी, नोकरा चाकरांशी सुद्धा प्रेमाने व मन मोकळेपणाने बोलणे चालणे शक्य असता आज आपण कोणाशी निष्कारण अबोला धरला काय. याच्यामध्ये काय होतं ना, नोकरा चाकरांशी म्हटलंय म्हणजे त्याच्यामध्ये ऑफिसमध्ये पण आलं की आपल्या जे लोक जे काही हे असते आपले कलिग्स जे मे बी तुमच्या खालती पदावर असेल पण कलिग्स आहे तुमचे, त्यांच्याशी आपण कसं बोललो, कारण खरं आपलं रूप तिकडेच कळतं, कारण तिकडे आपल्याला ऑथॉरिटीज असतात ना. मग आपल्याला कळतं का कसं वागलो आपण, त्याच्याशी व्यवस्थित वागलो का, कारण ते तर चुका करणार, त्याच्यासाठी तुम्ही बॉस असेल त्यांचे, मग ते त्यांच्याशी कसं बोलणं किंवा त्यांच्याशी कसं वागलो आपण, व्यवस्थित वागलो का, की अबोला धरला. तर अबोला धरला म्हणजे कधी कधी आपला इगो हट होतो आणि मग आपण बोलत नाही, घरी असेल, नोकरांशी असेल किंवा कलिगशी असेल. तर आपला मनाचा विकास कसा समजायचा की लगेच म्हणजे किती वेळानंतर तुम्ही नॉर्मलाइज होणार, म्हणजे तुम्हाला किती वेळ लागतोय, जास्त वेळ 8 दिवस लागतात का, आधी 8 दिवस लागायचे, आता 2 दिवसात होतं का, त्याच्यानंतर आता अजून आपण कमी 1 तासाचाच परत, म्हणजे सर्कसमध्ये जाळी आधी असायचे ना, त्याच्यावर असं ते सर्कसवाले पडले की ते नॉर्मलाइज व्हायचे, मग नॉर्मलाइज व्हायला किती वेळ लागतो आपल्याला. तर तो मनाच्या आपला त्याच्यावरून आपल्याला मनाचा विकास म्हणजे हे सगळे इंडिकेशन्स आहे की आपल्याला जे गोष्ट जी केली त्याच्यामध्ये समाधान मिळणं म्हणजे मनाचा विकास. आपल्याला मग अबोला असा धरला का की धरला तरी लगेच आपलं किती वेळ लागतो आता, त्याच्यातून आपल्याला कळतं. आज आपल्या हातून कोणाचा अपमान, उपमर्द, तिरस्कार, अगर कोणाच्या शरीराला किंवा मनाला क्लेश देण्याजोगे काही कृत्य घडले काय, परत सेम आपण दुष्कर्म केलं का, आज अपमान केला, कारण हे तर खूपच म्हणजे अपमान, उपमर्द, तिरस्कार, कारण ह्याला वाणीला संबंधित आहे. म्हणजे अपमान, उपमर्द आणि तिरस्कार कसा करतो आपण, बोलण्याने करतो ना. आपल्याला गुरुनी सांगितलंय की तुम्हाला कुठेपर्यंत जायचं आहे, वाणी म्हणजे कार्यवाणीपर्यंत, म्हणजे शब्द तन्मात्रातून करायचं आहे पुढे. आता ते तर खूप, ते गाठण्यासाठी आपण आज कसं वागतोय, मग आज आपण असं वागत असेल तर मग ते किती दूर आहे आपल्यापासून. आणि जी अवस्था दिली आहे ना, ही परमार्थ प्रश्नावलीमध्ये आपल्याला दादानी परत जसं सांगितलं की सगळं करून दिलं व्यवस्थित, कारण दीक्षेपर्यंत नेऊन ठेवलंय, पण ती जतन करण्यासाठी हे आहे. नाहीतर आपण परत मग आपणा स्वतःच करण्याजोगी कामे आळसामुळे अगर आपला त्रास वाचवण्याच्या हेतूने दुसऱ्याकडून करून घेतली काय. तर हे बघितलं ना, तर ह्याची मुलामध्ये लहान जेव्हा मुलं असतात तेव्हा त्यांना सवय करून देणं आपापली कामं करणं, कारण एकदा ती मोठी झाली की मग मुश्किल होतं करायला. म्हणून त्यांना आपली स्वतःची कामे म्हणजे पाणी घेणं, आपले अंथरुणं पांघरुणं, घालणं, काढणं, व्यवस्थित काढणं, त्याच्यामध्ये पण जे आपण काम करतो ना त्याच्यामध्ये पण एक व्यवस्थित पाहिजे, काय म्हणतात त्याला, परफेक्शन पाहिजे. का पाहिजे, कारण जेव्हा आपण करतो, मी बघा, आपण जेव्हा परफेक्शनमध्ये करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा आपल्याला मनाला कुठेतरी चांगलं वाटतं, ज्याला आपण समाधान म्हणतो, आणि तीच म्हणजे मनाची विकसित अवस्था आहे. आपण दाखवू शकत नाही पण त्याची फील करू शकतो आपण मनाची अवस्था. दिवसाकाठी आज आपल्या हातून जे काही कार्यक्रम घडले ते शक्य तितक्या सुंदर, सफाईदार व यथायोग्य रीतीने पार पडावे ह्या हेतूने करण्यात आले की कसे तरी ओढून काढले. जसं मगाशी म्हणलं की आपण जे करतो त्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित मन लावून, कारण जेव्हा आपण ते व्यवस्थित करतो ना, आपण जे वाळत घातलेले कपडे पण बघा याच्यावर घातलेले असतात, ते काढताना जर आपण व्यवस्थितरित्या घडी मारून कपाटामध्ये जर ठेवले तर तुमच्या मनाला जे आनंद होतो किंवा जे सॅटिस्फॅक्शन त्याच्यामध्ये होतं, समाधान मिळतं की नाही, की असं काढल्याने ठेवले तर तुम्हाला आनंद होतो आपल्याला. जेव्हा ते व्यवस्थितरित्या कुठलंही काम
जेव्हा आपण मन लावून करतो, कारण त्याच्यामध्ये सत्कर्म घडत असतं आपण जेव्हा कायाच्या मनाने करतो तेव्हा. कार्यक्रमात सत्विचारात अथवा ईश्वर चिंतनात व्यतीत करता येणे शक्य होतात असा किती काळ आज आपण झोपेत, आळसाट किंवा रिकामटेकडेपणात घालवला, कालच्यापेक्षा कमी की अधिक. आता ह्याच्यामध्ये दादांनी सांगितलंय की आपलं जीवन किती आहे माहीत नाही आपल्याला, जीवनामध्ये काय करायचं ध्येय आहे, दादांना काय अपेक्षित आहे हे पण आपल्याला ह्याची जाणीव आहे, पण वेळ किती आहे माहीत नाही. म्हणून आपला जो प्रत्येक क्षण आहे ना तो असा म्हणजे तो व्यर्थ नाही गेला पाहिजे, याची दक्षता आपण नेहमी घेतली पाहिजे. कारण आळसामध्ये झोपेत त्याच्यात गेला म्हणजे आपण जे जीवनाचा काळ आहे तो आपण वेस्ट करतो, तो परत तर येणार नाही कधीच. तर त्याची दक्षता जर आपण घेतली तर दादांना जे अपेक्षित आहे ते कार्य आपल्याकडून नक्कीच घडेल. श्रद्धेने धर्माचरण व ईश्वरभक्ती करणाऱ्या कुटुंबातील इतर व्यक्तींचा बुद्धिभेद होऊन सन्मार्गावरील त्यांची निष्ठा कमी होण्यास कारणीभूत होईल अशा तऱ्हेची एखादी कृती अगर उद्गार आपल्या तोंडून निघाले काय, ह्याच्या उलट त्यांच्या श्रद्धेला उत्तेजन मिळून ती वृद्धिंगत होईल असा काही प्रयत्न आपण केला का. आता हे का हे आहे म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे ॲक्च्युली. जर आपण दुसऱ्यांची ईश्वरभक्ती, इतरांची ईश्वरभक्तीमध्ये जर असं काही वागलो की त्यांच्या श्रद्धेला जर तडा गेला तर हा दोष देवाधिक बंधामध्ये तो धारण होतो. म्हणून ही दक्षता आपल्याला घ्यायची. असत्य भाषण, चहाडी चुगली, दुसऱ्याची अपरोक्ष निंदा आज आपल्या हातून घडले काय, दुष्कृत्य कुठले घडले काय आपल्या हातून. खाणेपिणे, कपडा लत्ता, ऐश आराम अथवा करमणूक याबाबत केवळ स्वतः प्रित्यर्थ होणाऱ्या फाजील खर्चातून परोपकारार्थ अथवा केवळ इंद्रिय निग्रह करण्याच्या हेतूने काही बचत केली काय. जे आपण म्हटलो मगाशी की 2 पिढ्यांची तरतूद केलेली आहे, तर त्याच्यामध्ये हे कव्हर होतं की आपण असं वाया खर्च केला का ज्याच्यामध्ये आपल्याला परोपकार करायचा आहे. खाणेपिणे, कपडा, हे सगळं आपण बघितलं की हे व्यवस्थित केल्यानंतर जे ईश्वराने आपल्यासाठी करून ठेवले त्याची अनुभूती आपल्याला येईल की 2 पिढ्यांची केलेली आहे अनुभूती. काम, क्रोध वगैरे षडीरूपांच्या तावडीत सापडण्याजोगे किती प्रसंग आज उद्भवले व त्यापैकी किती प्रसंगात विवेकाने त्याचा पगडा चालू दिला नाही. आपल्या प्रत्येकाला माहीत असतं आपल्यामध्ये कुठला प्रकार षडरूप आहे आणि आपल्याला प्रयत्नरित्या तो कमी करण्यासाठी नेहमी अवधान ठेवलं पाहिजे. नाहीतर कसं आहे ना, आपल्याला सुपीक जमीन करून दादाने दिली आहे तर त्याचं योग्यरित्या आपण नाही दक्षता घेतली तर ते षडरिपू अजून फोफावतील किंवा वाढेल. तर त्याच्यासाठी हा प्रश्न आहे की आपण कसं त्याला कंट्रोल करतो आपण मनोनिग्रह करून. नाम जपा प्रित्यर्थ किती वेळ खर्च केलात व जप संख्या काय झाली. आता आपल्याला साधना सांगितली आहे. ही परमार्थ प्रश्नावली आधी लिहिली होती जेव्हा दादांनी कार्यस्थापना केली. हे दादांचे मामा सद्गुरू गुणी यांनी लिहिली होती. तर त्याच्यात तेव्हा तो जो प्रश्न होता तो आता आपल्याला कसा ॲप्लिकेबल आहे की साधना आपण केली का, रोजची साधना. सुखात अथवा समाधानात गेला असे ज्यास तुम्ही म्हणू शकाल असा किती काळ आज आपण अनुभवलात, ते कशामुळे घडून आले. तर जेव्हा आपण ह्या व्यवस्थित प्रश्नांची उत्तरे असेल ना आपल्याकडे, म्हणजे आपले कसे किती आपले पॉझिटिव्ह किती निगेटिव्ह, मग जेव्हा आपल्याला वाटेल की हे व्यवस्थित आपण करतोय तेव्हा डेफिनेटली प्रत्येक त्या कृतीमध्ये आपल्याला समाधान म्हणून विचारलंय की किती असे प्रसंग, मग जिकडे नाही भेटले तिकडे आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायचे. त्याचप्रमाणे दुःखात अथवा असमाधानात गेला असे ज्यास तुम्ही म्हणू शकाल असा किती काळ आज आपण अनुभवलात, ते कशामुळे घडून आले. प्रापंचिक कर्मे निरासक्त बुद्धीने करण्याकडे मनाची प्रवृत्ती उत्तरोत्तर वाढत आहे ना. तर प्रापंच आपल्याला करून परमार्थ चालायचा आहे, त्याच्यासाठी ही परमार्थ प्रश्नावली आहे. तर ती आपण व्यवस्थित निरासक्त बुद्धीने केली काय की कसे तरी केली, म्हणजे करायची म्हणून केली. आजचा दिवस यथायोग्य रीतीने पार पाडल्याचे समाधान या क्षणी आपणास लाभत आहे ना. तर जेव्हा आपण ह्या परमार्थ प्रश्नावलीप्रमाणे आचरण ठेवू अपेक्षित, तेव्हा तो दिवस
आपल्याला समाधानीच असेल. तर हे आपल्याला सांगितल्याप्रमाणे उपासना म्हणजे ह्याचं. आणि नंतर कसं होतं ना की आपल्याला इम्प्रूव्हमेंटमध्ये कळतं की आपण इम्प्रूव्हमेंट करतो की नाही. तर आपल्याला त्यामुळे ह्याचं दादाने सांगितलं की रोज झोपण्यापूर्वी हे वाचलीच पाहिजे. म्हणजे याचा आढावा वाचली म्हणजे नुसती वाचायची नाही आहे, त्याचा आढावा घेऊन कुठे आपण कमी पडलो किंवा कुठे इम्प्रूव्हमेंट आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपलं जे जीवन आहे दादाने जी कारण दीक्षापर्यंत आपल्याला आणणे ती जतन करणं, पुढचा विकास करणं. तर हे कार्य सगळं करण्यासाठी ही परमार्थ प्रश्नावली क्वेश्चन बँक म्हणजे जीवनाचं क्वेश्चन बँक आपल्याला दादाने दिलेलं आहे. आपण इकडे थांबूया. अजून होतं मार्गदर्शन म्हणजे जे आहेत फॉर एक्झाम्पल हे आपण जे बघितलं ते आपण इकडे फॉर एक्झाम्पल केंद्रामध्ये आलो तर चपलं ठेवत नाही व्यवस्थित, म्हणजे कशी तरी असतात. म्हणजे ह्या क्वेश्चनमध्येच आहे की जे आपण इकडे पण करतो, म्हणजे इकडे तर करायलाच पाहिजे पण इतर ठिकाणी घरी समाजात पण केले पाहिजे. असे जे आहे हे कव्हरच झाले ह्याच्यामध्ये ॲक्च्युली. इकडे थांबूया आपण. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा गुरु. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. फक्त एकच मिनिट घेतो. संदीपची ही खरी पहिलीच वेळ होती, पण एवढा उत्कृष्ट विषय त्यांनी घेतला. मी मागे बसून पूर्ण मुलाखत त्याची ऐकली. असं कुठंच वाटत नव्हतं किंवा पहिल्यांदाच बोलतो आहे. याचं कारण की जो विषय आहे हा नुसता असा वाचत नाही, तो आतमध्ये झिरपलेला आहे. आणि असा हा झिरपलेला विषय बरोबर बाहेर पडतो उदाहरणासहित काय काय आपल्याला करायला पाहिजे. पूर्ण विषय जो काय ठरवला होता तेवढा पूर्ण विषय त्यांनी घेतलेला आहे. अशीच प्रगती तुझी होऊ दे. ईश्वरचरणी प्रार्थना. सगळ्यांनी मागवामध्ये प्रसाद.